फिर से एक बार हम इस बात को आगे लेकर जाएंगे जो हम सीख रहे हैं। आणि पुन्हा एकदा जे आपण शिकत आहोत ती गोष्ट घेऊन आम्ही पुढे जाणार आहोत. हम काफी दिनों से 1 तिमोथी 1 अध्याय 19 और 20 वचन से देख रहे हैं। आणि बऱ्याच दिवसापासून 1 तिमोथी 1:19 मधून आम्ही शिकत आहोत. हमारा विश्वास रूपी जहाज कितनी बार डूब सकता है, आमचं विश्वासरूपी जहाज कित्येक वेळेला बुडू शकतं और हमने इनके कारणों को देखा है। आणि त्याची कारणं आम्ही पाहिली. अब मैं पीछे न जाते हुए हम अब आगे जाएंगे। आणि मागे न जाता आता आम्ही पुढे जाणार आहोत. अब और एक बात यहाँ पर होती है, आता आणखी एक गोष्ट या ठिकाणी होते. आज हम देखेंगे कि हमारे जीवन में जो भी होता है, आज आम्ही पाहणार आहोत की आपल्या जीवनामध्ये जे काही घडतं, जो भी घटनाएं होती हैं, ज्याही घटना होतात वो हमारे अच्छे के लिए होती त्या है। आमच्या चांगल्यासाठीच होतात. कोई भी घटना क्यों ना हो, मग काही कोणतीही घटना असू दे, शायद आज हमको वो बुरी लगे, कदाचित या वेळेला ती आम्हाला वाईट वाटेल, शायद वो घटना होने की वजह से हमारा हृदय टूट जाए, कदाचित त्या घटनेमुळे आमचं हृदय तुटलं गेलं, शायद मेरा जीवन बिखर जाए, कदाचित माझं जीवन विखुरलं गेलं, शायद मेरा जीवन में एकदम ऐसा आघात पहुंचे, कदाचित माझ्या जीवनावर आघात बसला असेल. लेकिन जो भी घटनाएं हमारे जीवन में होगी, पण ज्या काही घटना आमच्या जीवनामध्ये होती, मैं आपसे कहना चाहता हूँ, मला तुम्हाला हे सांगू दे. बाइबल के वचन के अनुसार बायबल असं सांगतं, हमारे जीवन में सब मिलकर वो हमारे लाभकारी होगी। आमच्या जीवनामध्ये सर्व मिळून आमच्यासाठी लाभाचंच असतं. और जो भी घटनाएं हमारे जीवन में होती हैं, आणि ज्या काही घटना आमच्या जीवनामध्ये होतात, सुनिए, ऐका, वो हमारे अच्छे के लिए होती ते है। आमच्या चांगल्यासाठीच असतात. पड़ोसी को बोलना, जो घटनाएं होती हैं वो अच्छे के लिए होती हैं। आमीन। वो कैसे होती है आज वचन के अनुसार हम आणि त्या सीखेंगे। कशा होतात ते आपण वचनानुसार पाहणार आहोत. हम सीख रहे थे टाइटैनिक जहाज कैसे डूबा, आणि आम्ही शिकत होतो की टायटॅनिक जहाज कसं बुडालं. जिस प्रकार 1912 में उसने अपनी पहली यात्रा शुरू की, 1912 मध्ये त्यांनी आपली पहिला प्रवास सुरू केला, और यही पहली यात्रा उसकी अंतिम यात्रा बन आणि गई। हा त्यांचा पहिला प्रवासच त्यांचा शेवटचा प्रवास ठरला. इस टाइटैनिक जहाज को ना डूबने वाला जहाज कहा जाता था, आणि या जहाजाला न बुडणारा जहाज असं म्हटलं और जायचं. टाइटैनिक जहाज एक आइसबर्ग से, एक बर्फ के पहाड़ से टकराकर वो डूब गया। आणि आम्ही पाहतो की जे टायटॅनिक जहाज होतं बर्फाच्या त्या पहाडाला त्याचं टक्कर होऊन ते बुडलं. और 1912 10 अप्रैल में बुधवार को टाइटैनिक की यात्रा शुरू हुई। आणि 10 एप्रिल बुधवारी टायटॅनिकचा प्रवास सुरू झाला. लेकिन इससे पहले पण त्या अगोदर इस टाइटैनिक जहाज के टिकट खरीदने के लिए ओपन किया गया था, या उसको शुरुआत की गई थी। त्या टायटॅनिक जहाजाचा जो प्रवास आहे त्याची जी तिकीट आहेत त्यांची विक्री सुरू झाली होती, उसके टिकट बिकना शुरू हो गए थे। आणि त्याची तिकीट विक्री सुरू झाली होती. जो भी चाहता था उस टिकट को बुक कर सकता आणि था। कुणीही ते तिकीट विकत घेऊ शकत होता. इसी प्रकार एक आदमी जिसका नाम क्लर्क था, उसने इस टिकट को खरीदना चाहा। आणि अशाच प्रकारे क्लर्क नावाच्या एका इसमाने ते तिकीट खरेदी केलं. वो एक किसान था, तो एक शेतकरी होता. उसकी भी इच्छा जागृत हुई, और वो चाहता था कि मेरे 5 बच्चे और मेरी बीबी इस यात्रा का आनंद उठाएं। आणि तो एक शेतकरी होता आणि त्याची इच्छा झाली की माझे लेकरं आणि पत्नी आम्ही मिळून या जहाजामध्ये प्रवास करावा. उसने अपनी जितनी भी कमाई थी आज तक की, वो सब उसने उस टिकट को खरीदने के लिए लगा आणि दिया। त्याने आपल्या जीवनामध्ये जेवढे पैसे कमावले होते ते सगळी पुंजी त्याने हे तिकीट खरेदी करण्याकरता घालवली. जितनी भी उसकी बचत थी, जितने भी उसने कमाया था, जितने भी उसने जमा पूंजी की थी, उसने सब कुछ इस टाइटैनिक के टिकट को खरीदने के लिए लगा आणि दिया। जेवढे त्याचे जमा पैसे होते त्यांनी सर्व मिळून त्यातून त्यांनी ते टायटॅनिकचं तिकीट ते विकत घेतलं. उसके 5 बच्चे और अपनी बीबी के लिए उसने वो टिकट खरीद लिया, आणि त्याची 5 मुलं आणि पत्नीसाठी त्याने ते तिकीट और वो बहुत उत्तेजित था आणि तो खूप उत्तेजित होता कि मैं भी मेरे बच्चों के साथ में, मेरे परिवार के साथ में मैं इस यात्रा को करूंगा। की मी माझ्या कुटुंबासोबत हा प्रवास करीन. और वो एक एक दिन गिनने लगा, आणि तो एक एक दिवस मोजू वो लागला, एक एक दिन गिनता चला जा रहा आणि था। एक एक दिवस तो मोजत चालला जैसे होता. जैसे दिन नजदीक आ रहे थे, वो बड़ा आनंदित और खुश और नाच रहा था। आणि जसजसे दिवस पुढे येत होते ते तसं तसं तो आनंदी होत होता, नाचत होता. लेकिन इस 7 दिन बाकी रह गए थे इस जहाज की यात्रा को शुरू आता होने हा के लिए। जहाजाचा प्रवास सुरू व्हायला 7 दिवस बाकी होते. लेकिन उससे पहले 7 दिन पहले पण 7 दिवसा अगोदर उसके परिवार के अंदर एक बड़ी दुर्घटना हुई। त्याच्या कुटुंबामध्ये एक मोठी दुर्घटना घडली. ये वो दुर्घटना थी कि उसके छोटे बच्चे को उनके पालतू कुत्ते ने काट लिया। आणि दुर्घटना अशी होती की त्यांचा जो छोटा मुलगा होता त्यांना त्यांच्या पाळीव कुत्र्यानं चावलं. लेकिन ये यात्रा जाने से पहले सब कुछ तैयारी करके रखा हुआ था, आणि प्रवासाला जाण्या अगोदर यांची सर्व तयारी झालेली होती. लेकिन बच्चा गंभीर रीति से जख्मी हो गया। परंतु त्यांचा लहान मुलगा गंभीररित्या जखमी झाला. अब उसकी बीवी बोलने लगे कि आप 4 बच्चों को लेकर आप चले जाएं,
और मैं इस बच्चे के साथ में रहना आता चाहूंगी। त्याची पत्नी म्हणू लागली की तुम्ही 4 लेकरांना घेऊन जा, मी आणि लहान मुलगा इथेच राहतो. लेकिन ये आदमी अंदर ही अंदर संघर्ष कर रहा था, पण हा मनुष्य आतल्या आत संघर्ष करत बड़ी होता दुविधा में ये आदमी था। आणि द्विधा मनस्थितीमध्ये होता उसको समझ में नहीं आ रहा था मैं क्या करूं। आणि त्याला कळत नव्हतं की आता मी काय करू. वो उसका मन तैयार नहीं था कि अपने बच्चों को और बीबी को छोड़कर वो जाए। आणि त्याच्या मुलाला आणि पत्नीला सोडून जायची त्याची इच्छा नव्हती. लेकिन इसने तो टिकट पूरे जमा पूंजी करके टिकट खरीदा हुआ था। परंतु संपूर्ण जमा पैसे खर्च करून त्यांनी तिकीट विकत घेतलं अब होतं. ये टिकट जो खरीदा हुआ था ये टिकट के वापस पैसे मिलने वाले नहीं थे। आणि मग या तिकिटाचे परत पैसे मिळणार नव्हते. अगर ये नहीं जाएगा तो इसके पूरा पैसा डूब जाएगा। आणि जर हा गेला नसता तर त्याचे पूर्ण पैसे बुडणार होते. लेकिन इसने मन में ठहराया पण त्यांनी मनात मैं ठरवलं अपने बच्चों को छोड़कर नहीं मी जाऊंगा, आपल्या लेकराला सोडून नाही मैं अपनी जाणार, बीबी को छोड़कर नहीं आपल्या जाऊंगा। पत्नीला सोडून नाही जाणार. और ये वहां पर रुक गए। आणि हा थांबला. और इन्होंने जब वो जहाज की यात्रा शुरू हुई तो वहां उन लाखों लोगों में ये खड़ा हुआ था जो जहाज को रवाना कर रहे थे। आणि जेव्हा तो ते जहाज रवाना होत होतं त्यावेळेस त्या लाखो लोकांमध्ये हा देखील उभा होता त्या जहाजाला रवाना और करण्यासाठी. ये रो रहा था, आणि तो रडत होता. ये दिल टूटा हुआ था त्याचं मन हृदय तुटलं होतं कि मैं किसी कारणवश जा नहीं सकता की हूँ। मी काही कारणामुळे नाही जाऊ वो शकत बड़ा दर्द हो रहा था उसके आणि जीवन, त्याच्यासाठी त्याला फार दुःख होत वो होतं. बड़ा निराश था। तो खूप निराश होता. लेकिन जब उसने सुना कि 15 अप्रैल को पूरी दुनिया के अंदर खबर फैल गई परंतु 15 एप्रिलला ज्यावेळेस संपूर्ण जगामध्ये ही बातमी कि पसरली टाइटैनिक जहाज डूब गया, की टायटॅनिक जहाज बुडालं, तब उसने अपने कुत्ते को बड़े प्यार से सहलाया। त्यावेळेस त्याने त्याच्या कुत्र्याला त्याचा लाड केला. लेकिन उससे पहले ये कुत्ते को रोज उठता बैठता उसको गालियां देता था। परंतु त्याच्या अगोदर रोज तो त्या कुत्र्याला अपशब्द बोलत होता, गालियां देता था उसको, त्याला शिव्यागाळ करत तेरी होता. वजह से हम जा नहीं सके, तू ऐसा है, तू पता नहीं क्या क्या उसको बात आणि त्याला बताई। वाईट वाईट बोलत होता, तुझ्यामुळं आम्ही जाऊ नाही शकलो आणि अजून काही. और उससे नाराज हो गया था। आणि तो त्याच्यावर नाराज झाला होता. लेकिन जब उसने सुना 5 दिन के बाद में कि वो टाइटैनिक जहाज डूब गया, पण जेव्हा 5 दिवसांनी त्याने ऐकलं की ते टायटॅनिक जहाज बुडालंय तब उसने उसको सहलाया। त्यावेळेस त्यांनी त्याला त्याचा लाड केला. सुनिए, ऐका, परमेश्वर की क्या योजना हमारे जीवन में हमें मालूम नहीं है, परमेश्वराची योजना आमच्या जीवनाकरता काय आहे ते आम्हाला माहित नाही. लेकिन जो भी हमारे जीवन में परमेश्वर की योजना है हमारी अच्छाई के लिए पण है। जी काही योजना परमेश्वराची आमच्या जीवनासाठी आहे ती आमच्या चांगल्यासाठीच आहे. हमारे साथ जो कुछ भी होता, आमच्या सोबत जे काही होतं, जो भी कुछ घटनाएं हमारे जीवन में होती है, ज्या काही घटना आमच्या जीवनामध्ये होतात उसके लिए भला बुरा ना कहें, त्यासाठी वाईट बोलू नका. उसके लिए परमेश्वर का धन्यवाद दें, त्याकरता परमेश्वराचे धन्यवाद द्या. क्योंकि उसमें आपके लिए परमेश्वर की एक गुपित योजना को छुपा के रखा हुआ है। कारण की त्यामध्ये परमेश्वराची एक गुपित योजना लपलेली आहे. और वो गुपित योजना हमारे लिए अच्छाई आणि के लिए ती है। गुपित योजना आमच्यासाठी भल्याची आहे. इसलिए जो भी कुछ हमारे जीवन में आज हो रहा है, आणि म्हणून जे काही आमच्या जीवनामध्ये आज घडत आहे, जो भी संघर्ष आप और मैं कर रहे हैं, जे काही संघर्ष तुम्ही आणि मी करत आहोत, वो हमारे अच्छाई के लिए ते है। आमच्या चांगल्या करता घडत आहे. इसलिए बाइबल कहती है, आणि म्हणून बायबल असं सांगतो, रोमियो उसका 8वां अध्याय 29 वचन में, रोम 8:29 मध्ये, रोम 8:29 वचन में कहती है, रोम 8:29 मध्ये असं लिहिलेलं आहे, जो भी बातें हमारे जीवन में होती हैं, ज्या काही घटना आमच्या जीवनामध्ये घडतात, सब मिलकर जो घटनाएं हमारे जीवन में होती हैं, सर्व मिळून ज्या घटना आमच्या जीवनामध्ये वो घडतात भलाई को उत्पन्न करती हैं। ते आमच्यासाठी कल्याणकारक होतात. परंतु आपल्याला ठाऊक आहे की देवावर प्रीती करणाऱ्यांना म्हणजे त्याच्या संकल्पाप्रमाणे बोलावलेल्यांना देवाच्या करणीने सर्व गोष्टी मिळून कल्याणकारक होतात. सर्व गोष्टी मिलून कल्याणकारक होता, सब कुछ मिलकर हमारी भलाई ही उत्पन्न होगी। आणि सर्व गोष्टी मिळून आमच्यासाठी कल्याणकारक होतात. सुनिए, ऐका, हमारे जीवन में जो हो रहा है आमच्या जीवनात जे काही घडत आहे शायद आज ना समझे, कदाचित आज कळणार नाही, लेकिन आने वाले दिनों में हमें समझ में आएगा कि जो भी कुछ हुआ हमारे जीवन में वो परमेश्वर की योजना के अनुसार पण हुआ। येणाऱ्या दिवसांमध्ये आम्हाला कळून चुकेल की जे काही आमच्या जीवनामध्ये घडलं ते चांगल्यासाठीच घडलं. जोर ताली बजे तो जोर से बजा, गर्माहट आने दो ताली के अंदर। ताली भी जब बजाए ना तो जोर से बजाना, रुका रुका लगता है, ठंडा ठंडा सा लगता है। वो आपके जीवन में कुछ हो रहा है, तुमच्या जीवनात काही होतंय का? अगर हो रहा है तो अच्छे के लिए हो रहा है। आणि जर होत आहे ते चांगल्यासाठी होतंय. बाइबल का वचन कहता है, बायबलचं वचन असं जो सांगतं, भी बात होगी हमारे जीवन में, जे काही गोष्टी आमच्या जीवनामध्ये होतील सब मिलकर वो भलाई को उत्पन्न करेगी। ते सर्व मिळून आमच्या करता कल्याणकारक होतील. पड़ोसी को बोलना, आपके जीवन में भलाई उत्पन्न होगी। जोर से बोलो, हाथ में हाथ पकड़ के बोलो, आपके जीवन में भलाई उत्पन्न होगी। मुस्कुरा कर बोलो, आपके जीवन में भलाई उत्पन्न होगी। मुस्कुराहट रखना।
मुझे मालूम है, लेकिन उस समय आप मुस्कुराहट नहीं रख सकते जब आपके जीवन में घटनाएं घटती है। मला माहिती आहे ज्यावेळेस तुमच्या जीवनामध्ये काही घटना घडतात त्यावेळेस ते हास्य तुम्ही ठेवू शकत मैं नाही. एक उदाहरण के द्वारा आपको समझाना चाहता आणि एक उदाहरण देऊन मी तुम्हाला समजावू हूँ। इच्छितो. योसेफ के जीवन में से मैं कुछ समझाना चाहता हूँ। योसेफाच्या जीवनामधून मी तुम्हाला समजून सांगू इच्छितो. उत्पत्ति 50 और 20 वचन में जब पढ़ते हैं आणि उत्पत्ती 50-20 मध्ये ज्यावेळेस आम्ही पाहतो तब वहां पे लिखा है, तेव्हा त्या ठिकाणी असं लिहिलेलं जिन आहे, लोगों ने उसके जीवन में घटनाएं को घटित किया था ज्या लोकांनी त्याच्या जीवनामध्ये काही घटना घडवून वो उसके आणल्या सामने खड़े हो गए ते त्याच्या समोर उभे राहिले. और वहां पर योसेफ एक बात उनको कहता है। आणि योसेफ त्या ठिकाणी एक गोष्ट त्यांना बोलतो. उत्पत्ति 50 अध्याय और इसका 20 वचन में, उत्पत्ती 50-20 मध्ये, तुम्ही माझे वाईट योजले, पण आज पाहता त्याप्रमाणे अनेक लोकांचे प्राण वाचावे म्हणून देवाने ते चांगल्यासाठीच योजले होते. सुनिए योसेफ यहाँ पे एक बात बोल रहा है, ऐका, या ठिकाणी योसेफ एक गोष्ट बोलत आहे, जो भी आपने मेरे जीवन में किया था जे काही तुम्ही माझ्या जीवनाकरता केलं परमेश्वर ने उसको भलाई में बदल दिया। प्रभूने त्याला चांगल्यासाठीच योजलं. अब इस बात को समझना है कि उसके जीवन में कौन सी घटनाएं हुई। आता ही गोष्ट समजून घ्यायची की त्याच्या जीवनामध्ये असं काय घडलं होतं. सुनिए, अगर इसके जीवन में आपने घटनाओं को देखा ना तो आप भी रो उठेंगे, आणि तुम्ही जर त्याच्या घटना पाहिल्या वाचल्या तर तुम्हाला सुद्धा रडू येईल. लेकिन फिर भी ये सब घटनाओं के बाद में बोल रहा है कि जो भी हुआ मेरे साथ अच्छा हुआ। आणि तरी एवढ्या घटना घडून हा म्हणत आहे की जे काही माझ्या जीवनामध्ये घडलं ते चांगल्यासाठीच चलो घडलं. आज हम देखेंगे कि योसेफ के जीवन में कौन कौन सी घटनाएं उसके जीवन में हुई है। आणि आज आम्ही पाहूया की योसेफाच्या जीवनामध्ये अशा कुठल्या कुठल्या घटना घडलेल्या शायद आहेत. हमारे जीवन में वो घटनाएं होती होगी। कदाचित आपल्या जीवनामध्येही अशा घटना झाल्या असतील. अगर ऐसी घटना आपके जीवन में हो रही है, कोई भी एक बात हो रही है, तो समझ लेना कि परमेश्वर आपके जीवन में एक बड़ी आशीष को लेकर आने वाला आणि है। अशा घटना जर तुमच्या जीवनामध्ये घडत आहेत तर लक्षात घ्या, परमेश्वर तुमच्या जीवनामध्ये मोठा आशीर्वाद घेऊन येणार आहे. उत्पत्ति 37:4 वचन में लिखा है। उत्पत्ती 37:4 मध्ये असं लिहिलेलं उत्पत्ति आहे. 37 अध्याय और उसका 4 वचन में पहली घटना देखिए क्या हुआ उसके आणि साथ। पहिली घटना उत्पत्ती 37:4 मध्ये लिहिलेली आहे की त्याच्यासोबत काय घडलं. आपला बाप आपल्या इतर सर्व भावांपेक्षा त्याच्यावर अधिक प्रीती करतो हे पाहून ते त्याचा द्वेष करू लागले व त्याच्याशी सलोख्याचे भाषण करीनासे झाले. सुनिए, ऐका, यहाँ पर योसेफ जो है या ठिकाणी योसेफ जो आहे उसके भाई, सगे भाई त्याचे सख्खे भाऊ उससे बैर करते हैं। त्याच्याशी वैर धरतात. क्यों? का? वो अलग कारण मैं आपको बताता हूं। आणि ते वेगळं कारण मी सांगतो. पहली बात, पहिली गोष्ट, हमारे अपने जब हमें प्यार नहीं करते तब अपने दिल को पूछना कि क्या होता है। आमचे स्वतःचे लोक जेव्हा आमच्यावरती प्रेम करत नाही तेव्हा आपल्या हृदयाला विचारा की कसं वाटतं. जब अपने लोग अपनापन नहीं देते तब हृदय को पूछना, तब विचारों को पूछना कि कितना टूट जेव्हा जाते हैं। आपले लोक आपल्याला आपुलकी दाखवत नाही तेव्हा आमचं हृदय कसं तुटतं हे विचारूया स्वतःला. और उसे देखकर, हमें देखकर वो बैर रखते हैं, आणि आम्हाला बघून ते द्वेष करतात. वो ठीक से बात नहीं ते करते। नीट बोलत नाहीत. सुनिए, ऐका, अगर जब अपने लोग जब हमसे बैर करते, अपने लोग जब हमसे बात नहीं करते, तब देखिए आपके हृदय में कितना दर्द होता है, आपले लोक जेव्हा आपल्याशी नीट बोलत नाहीत, आपला द्वेष करतात, तेव्हा आपल्या हृदयाला किती वाईट वाटतं, कितना दिल दुखता है। किती आमचं हृदय दुखतं. हम किसको बोल भी नहीं आणि सकते। आम्ही कुणाला बोलूही शकत शायद नाही. हम अपने परिवार में से गुजरते होंगे। कदाचित आपल्या कुटुंबामध्ये अशा परिस्थितीतून आम्ही जात असतो. आपके खुद के लोग, आप जिससे जान लगाते हैं, वही लोग आपको अपनापन नहीं देते, आपसे बैर रखते हैं, तब कैसे महसूस करते आपले होंगे। लोक म्हणून आम्ही ज्यांना पाहतो त्यांच्याकडून आम्हाला ती आपुलकी न मिळता ते उलट आमचा द्वेष करतात. आप हंसी तो दिखा रहे हैं चेहरे पे, चेहऱ्यावर तर तुम्हाला हास्य दाखवावं लागतं, लेकिन अंदर टूटे हुए हैं, पण आतून तुम्ही तुटलेले क्योंकि असतात. अपनों से ही प्यार नहीं मिलता है। कारण आपल्या लोकांकडूनच ते प्रेम आम्हाला मिळत नाही. अपनों से ही प्यार नहीं मिल रहा है। आपल्याकडूनच, आपल्या लोकांकडूनच ते प्रेम मिळत जो नाही. उम्मीद वो रखता था अपने भाइयों से, वो उम्मीद वो पूरे नहीं हो पा रही है। आणि जी आशा तो आपल्या भावांकडून ठेवत होते ती आशा त्याची पूर्ण होत नाहीये. तब सुनिए योसेफ के ऊपर क्या बीतती आणि होगी। मग विचार करा त्या योसेफावर काय त्याची परिस्थिती होत असेल. और आगे पुढे 5वां वचन, उत्पत्ति योसेफाला एक स्वप्न पडले, ते त्याने त्यांना सांगितले, तेव्हा तर ते त्याचा अधिकच द्वेष करू अब लागले. योसेफ कुछ बताना चाहता है, आता योसेफाला काहीतरी सांगायचंय उसे सपना हुआ है, वो बता रहा है। आणि त्याला जे पडलेलं स्वप्न आहे ते त्यांना सांगायचंय. सुनिए, जब हमारे जीवन में कुछ होता है, कुछ मिलता है, तब लोगों को बताने जाते हैं। ऐका, जेव्हा आमच्या जीवनामध्ये काहीतरी घडतं, काहीतरी आम्हाला मिळतं, आम्ही लोकांना सांगायला अच्छी जातो. नौकरी मिलती है, अच्छी छोकरी मिलती है, अच्छी बातें मिलती है, तब लोगों जब बताते हैं तो वो लोग खुश ना होते हुए अपना मुंह टेढ़ा करते हैं। चांगली नोकरी मिळते, चांगली मुलगी मिळते किंवा आणखी काहीतरी आमच्या जीवनामध्ये चांगलं घडतं, आम्ही लोकांना सांगायला जातो, त्यावेळेस
तोंड वाकडी करतात. मुझे मालूम नहीं आपके साथ हुआ है कि नहीं. मला नाही माहिती तुमच्यासोबत झालं की नाही. एक घर लेते हैं आप लोग बड़ी मेहनत के साथ में, या कुछ घर में कुछ छोटे से मोबाइल ले लिए आपने, टीवी ले लिया आपने, वगैरह कपड़े ले लिए. लोग खुश नहीं होते उसको देखकर. आणि तुम्ही घर घेतलं, मोबाईल घेतला, टीव्ही घेतला किंवा कपडे घेतले आणि ते पाहून लोक खुश नाही होत. पहले के टाइम में ना, जब कुछ भी आता था घर में, एक चम्मच भी आया ना तो पड़ोसी के पास में जाते थे, बघा आम्ही चम्मच घेतलं. आणि मुझे मालूम नहीं आपके साथ में हुआ कि नहीं. पूर्वी असं घडायचं, एखादा चमचा जरी आणलं तरी लोकांना दाखवायचं, बघा आम्ही हे घेतलं. पर कुछ लोग बड़े अच्छे होते थे कि अपने हृदय से बड़ा, अरे वाह आपको मिला ये. आणि काही लोक चांगले होते हृदयाने, ते म्हणजे अरे वा छान तुम्हाला मिळालं. लेकिन कुछ लोग मुंह मोड़ लेते थे. पण काही लोक तोंड वाकडी करायचे. बोलते तो अच्छा कि अच्छा पण मुझे मालूम नहीं आपके साथ हुआ कि नहीं. मला नाही माहिती तुमच्या सोबत असं घडलं की योसेफ के साथ हुआ. नाही. योसेफासोबत झालं. उसे कुछ मिल रहा था, त्याला काहीतरी मिळत वो होतं. अपने भाइयों को उसने सादर किया. आणि जेव्हा ते भावांना त्यांनी सांगितलं, तब वचन कहता है तेव्हा वचन असं सांगतं, उसके भाई और अधिक द्वेष उसका करने लगे. त्याचे भाऊ त्याचा अधिक द्वेष करू लागले. हमारे जीवन में कई बार ऐसा होता है, आमच्या जीवनामध्ये देखील बऱ्याचदा असं होतं, जब कुछ मिलता है, जेव्हा काहीतरी मिळतं, अपने ही लोग, आपलेच लोक, मेरे खुद के लोग, माझे स्वतःचे लोक वो द्वेष करने लगते ते हैं. द्वेष करू लागतात. योसेफ इन चीजों से गया है. योसेफ या सर्व परिस्थितीतून गेला. तीसरी बात, तिसरी गोष्ट 23 और 24 वचन. 23 आणि 24 वचनामध्ये, योसेफ आपल्या भावांजवळ पोहोचला तेव्हा त्याच्या अंगात पायघोळ झगा होता, तो त्यांनी काढून घेतला आणि त्याला धरून खड्ड्यात टाकून दिले. तो खड्डा कोरडा होता, त्यात पाणी नव्हते. सुनिए, यहाँ पर योसेफ को एक झगा मिला हुआ था. आणि योसेफाला एक झगा मिळाला होता रंग बिरंगा झगा था. आणि रंगीत असा झगा होता. उसके बैरी लोगों ने, उसके भाइयों ने उसके झगे को उतार आणि दिया. त्याचे वैरी जे त्याचे भाऊ होते त्यांनी तो झगा काढून घेतला. सुनिए, ऐका, कई बार हमारे जीवन में जो हमारा होता है ना, वो हमारे भाई लोग छीन लेते हैं. आणि बऱ्याचदा आमच्या जीवनामध्ये जे आमचं असतं ते आमचे भाऊ हिसकावून घेतात, वो ले लेते हैं, घेऊन टाकतात, वो छीन लेते हैं. खेचून घेतात. वो हमारा है, ते आमचं आहे, उस पे हमारा हक है, जरा आमचा हक्क आहे, लेकिन वो अपना हक दिखाते हैं, पण ते त्यांचा हक्क दाखवतात. वो अपना हक जताते हैं आणि ते त्यांचा हक्क दाखवतात और हमें वहां से अलग कर देते आणि हैं. आम्हाला तिथून वेगळं करतात. योसेफ के साथ वही हुआ. योसेफासोबत तेच झालं. जो उसका अंगरखा था, जो त्याचा अंगरखा होता, जो उसका झगा था, जो त्याचा झगा होता, उसको उन्होंने उतार दिया. तो त्यांनी काढून घेतला. हमारे पास में भी जो हमारा था, कितने लोगों ने उतार दिया है. आणि आमच्याकडून देखील जे आमचं होतं ते कितीतरी लोकांनी काढून घेतलं. वो हम उसके ऊपर अपना दावा करना चाहते थे. आणि आम्हाला त्याच्यावर आपला दावा लावायचा होता. कई लोग दावा डाल भी दिया है. आणि किती लोकांनी दावा टाकला देखील. मैं आपसे कहना चाहता हूँ, मसीह लोग ये दावा मत डालिए, परमेश्वर उससे भी आशीष आपको ज्यादा आणि करेगा. मी तुम्हाला सांगतो की ख्रिस्ती लोकांना तुम्ही दावा टाकू नका, त्याच्यापेक्षा अधिक परमेश्वर तुम्हाला देईल. जो आपका है, अगर चला गया है आज, जे तुमचं होतं आणि ते आता निघून गेलेलं आहे, जो आपका था उस पर दूसरे लोगों ने हक जता दिया आणि है. जे तुमचं होतं त्याच्यावर इतर लोकांनी हक्क उसको दाखवला. जाने दो, जाऊ दे, क्योंकि उससे भी बड़ी योजना है परमेश्वर के पास आपके लिए. त्याच्यापेक्षा मोठ्या योजना माझ्या परमेश्वराकडे आहेत तुमच्यासाठी, आपके लिए है, तुमच्यासाठी, आपके लिए है. तुमच्यासाठी. एक बार हमको मालूम है, अब्राहम का बेटा इसहाक, आणि आम्हाला माहिती आहे अब्रामाचा मुलगा इसहाक, वो जब उसके खुद के कुएं, उसके पिता ने खोदे हुए कुएं थे, आणि त्याच्या वडिलांनी खोदलेले एक विहिरी होत्या, जब वो वहां पर कब्जा करने गया, आणि जेव्हा तो त्याच्यावर ताबा घेण्यासाठी गेला, तब कुछ लोग आ गए वहां पर. तेव्हा काही लोक त्या ठिकाणी उन्होंने कहा आले. ये कुआं हमारा ते है. म्हटले हा ही विहीर आमची आहे. इसहाक ने एक शब्द नहीं कहा, इसहाक एक शब्दही बोलला और उसे नाही. छोड़ दिया. त्यांनी सोडून वो दिलं. दूसरी जगह गया, तो दुसरीकडे गेला. वहां पे उसने कुएं को खोदा, तिथं त्यांनी विहिरी खोदली, वहां पे पाणी आया, तिथं पाणी लागलं. उसके वहां पे कुछ लोग आए, तिथं किती लोक उन्होंने आले. कहा ये हमारा है. ते म्हटले हे आमचं आहे. इसहाक ने एक शब्द नहीं कहा, झगड़ा नहीं किया, उसने उसको दे दिया. इसहाकाने काही भांडणं केली नाही, ते त्यांना अब देऊन वो आगे टाकलं. गया, आणि पुढे गेला. वहां पे भी उसने खोदा, त्या ठिकाणी देखील त्यांनी खोदलं वहां पे पानी आया, आणि तिथं पाणी कुछ आलं. लोग वहां पर आए, काही लोक उन्होंने कहा ये हमारा है. आणि ते लोक म्हटले उन्होंने अपना आमचं आहे. दावा किया. त्यांनी दावा इसहाक ने केला. कोई झगड़ा नहीं किया, इसहाकाने काही भांडण नाही केली उसने उसको नाही. दे दिया. त्यांनी त्याला देऊन बाइबल टाकलं. कहती है, बायबल जब सांगतं, उत्पत्ति 26 अध्याय 12 से 25 वचन पढ़ेंगे, जेव्हा उत्पत्ती 26 12 ते 25 वचन पढ़ेंगे, 12 ते 25 तुम्ही वाचा, तब आपको दिखाई देगा. त्यावेळेस तुम्हाला दिसेल. प्रभु ने उसको इतना आशीषित किया कि उसने कभी देखा, उसने कभी सोचा भी नहीं था, इतना आशीषित उसको कर दिया. आणि त्यांनी कधी विचारही केला नाही, एवढा आशिषित त्याला सुनिए, इसहाकाला केलं. सुनिए, ऐका, अगर आज आपके जीवन में ऐसा कोई हक दिखा रहा है, आज जर अशा प्रकारे कुणीतरी तुमच्या जीवनावरती हक्क आप दाखवत, वाद विवाद ना करें, तुम्ही वादविवाद करू नका, आप उसको छोड़ दें. सोडून द्या. क्यों मालूम है? का माहितीये कि का, उससे भी ज्यादा देने वाला मेरा परमेश्वर स्वर्ग में बैठा हुआ है. जास्त देणारा माझा स्वर्गीय पिता या ठिकाणी आज बसलेला आहे. शायद आपको छोड़ने के लिए अच्छा ना लगे,
आता कदाचित तुम्हाला हे बरं वाटत नसेल आज छोड़ने के लिए अच्छा ना लगे, आणि सोडण्यासाठी तुम्हाला योग्य बहुत वाटत संघर्ष नसेल. कर रहे हैं, आणि संघर्ष करत आपको आहात. लग रहा है कि नहीं ये मेरा है, आणि तुम्हाला असं वाटतं की नाही हे माझं, मैं इसके ऊपर दावा करूंगा, मी याच्यावर दावा करीन. तो अब हम झगड़े पे उतर जाते आणि हैं आम्ही भांडणाला और उतरतो हमारा आत्मिकपन छोड़ देते हैं आणि आमची आत्मिकता सोडून और हम देतो आगे निकल जाते आणि हैं. आम्ही पुढे जातो. मैं आपसे कहना चाहता हूँ, मला तुम्हाला सांगू दे, अपने आत्मिकपन को ना छोड़ें. आपला आत्मिकता सोडू एक नका. जीवित परमेश्वर है एक जिवंत जिसका परमेश्वर नाम आहे. यीशु मसीह है. त्याचं नाव येशू वो आहे. देख रहा है, तो पाहत वो आहे. देख रहा है. तो पाहत जो आहे. आपका था जे तुमचं होतं वो आपसे छीन लिया गया, तुमच्याकडून हिसकावून जो घेतलं आपका गेलं. था, जे तुमचं होतं वो आपसे छीन लिया गया. तुमच्याकडून हिसकावून घेतलं प्रभु गेलं. जानता है प्रभु जाणून आहे और प्रभु इंतजार कर रहा आणि है. प्रभु वाट बघत आहे ये कब वाद विवाद कम करेगा, की हा वादविवाद कधी कमी करेल. क्योंकि मेरा काम शुरू करने कारण वाला, मला माझं काम सुरू करायचं क्योंकि इसके लिए मेरे पास में बड़ी कारण योजना है. ह्याच्या करता माझ्याकडे मोठी योजना आहे. जाने दो जो जा रहा है. जात आहे जाऊ दे. लेकिन इस दुनिया में हम देखते हैं कि छोड़ने के लिए तैयार नहीं है. पण या जगामध्ये आम्ही पाहतो की सोडण्यासाठी तयार होत ये नाही. मेरा है. हे माझं आहे. कुछ लोग तो मेरा 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 करके दुनिया से चले भी गए. काही लोक माझं माझं करत हे जग सोडून गेले देखील. ये मेरा है, मेरा है, छोड़ने के लिए तैयार नहीं, मेरा मेरा हे माझं आहे म्हणून सोडायला तयारच नव्हतं और चले गए इस दुनिया को छोड़ आणि के. या जगाला सोडून गेले. वो यहीं पे रह गए, वो चले गए. ते जे होते घेणारे ते इथंच राहिले आणि हे गेले. आमेन. योसेफ के जीवन में वो हुआ. योसेफच्या जीवनामध्ये हे घडलं. उसे अंगरखा निकाल दिया. त्याचा अंगरखा काढून घेण्यात आला. इतना नहीं, एवढंच नाही, योसेफ को उसके अपनों ने खड्डे में डाल दिया. योसेफाला त्याच्या आप्तांनीच खड्ड्यात घातलं. अपनों ने खड्डे में डाल दिया. आपल्याच लोकांनी खड्ड्यात घातलं. सुनिए, ऐका, कई बार हमारे जीवन में खड्डे खोदे जाते हैं आमच्या जीवनात देखील बऱ्याचदा खड्डे खोदले जातात कि हम गिरे उसमें. की त्याच्यामध्ये आम्ही पडावं. ये कोई दूसरा बाहर का आदमी नहीं है, आणि हा कोणी दुसरा बाहेरचा व्यक्ती ये नसतो. हमारे ही अपने हैं आपलेच स्वतःचे लोक जो हमारे लिए खड्डे खोदते ते हैं. आमच्यासाठी खड्डे खोदतात. मैं आपसे कहना चाहता मला हूँ, तुम्हाला सांगू दे, आप जब खड्डे में गिरते हो ना, तुम्ही जेव्हा खड्ड्यामध्ये पडताना मुझे मालूम है खूब दर्द होता है. मला माहिती आहे की तुम्हाला वेदना होतात. योसेफ जब खड्डे में गिरा, योसेफ जेव्हा खड्ड्यात पडला, बाइबल कहते उसमें जल नहीं था. बायबल सांगते त्यात पाणी नव्हतं वो खड्डे में गिरा, कितना जोर से गिरा होगा, आणि मग खड्ड्यात पडल्यावर त्याला किती लागला असेल, कितना उसको लगा होगा, किती त्याला लागला असेल, कैसा दर्द होता होगा. किती वेदना होत असतील. आज जब लोग हमारे लिए खड्डा खोदते आणि हैं, आज जेव्हा लोक आमच्या करता खड्डा बड़ा खोदतात, दर्द होता है, फार वेदना होतात बड़ी वेदना से गुजरते हैं हम. आणि खूप वेदनांमधून आम्ही जातो. मैं आपसे कहना चाहता हूँ, मला तुम्हाला सांगू दे, शायद आपके लोगों ने आपके लिए खड्डा तैयार किया है, कदाचित तुमच्या लोकांनी तुमच्यासाठी खड्डा खोदला असेल आप उसमें गिर भी गए आणि होंगे. तुम्ही त्याच्यात पडला देखील असाल. सुनिए, ऐका, मेरा परमेश्वर आप उस खड्डे में से निकालने के लिए समर्थ है. माझा परमेश्वर तुम्हाला त्या खड्ड्यातून बाहेर काढण्याकरता सामर्थ्यवान वो आहे. आपको मरने नहीं देगा, तो तुम्हाला मरू नाही देणार. वो आपको मरने नहीं देगा. तो तुम्हाला मरू नाही देणार. वो उन लोगों के सामने आपको खड़ा करेगा जिन्होंने आपके लिए खड्डा खोदा तो है. त्या लोकांच्या समोर तुम्हाला पुन्हा उभं करेल ज्यांनी तुमच्याकरता खड्डा खोदला. जिन्होंने आपके जीवन के अंदर खड्डा खोद के आपको गिराया है, उन्हीं लोगों के सामने परमेश्वर आपको उस खड्डे से निकालकर उनसे ऊंचा करेगा. आणि ज्यांनी तुमच्याकरता खड्डा खोदला, परमेश्वर त्यांच्या समोरच तुम्हाला उंच करेल. पड़ोसी को बोलना, प्रभु ऊंचा करने जा रहा है. कई लोगों के जीवन में खड्डे खोदे हुए हैं, आणि कितीतरी लोकांच्या जीवनामध्ये खड्डे खोदलेले आहेत आप उस खड्डे में गिरे हुए हैं. आणि तुम्ही त्या खड्ड्यामध्ये पडले देखील आहात. आप निकलना चाहते हैं, निकल नहीं पा रहे हैं. आणि तुम्हाला त्यातून निघायचे पण तुम्ही निघू शकत नाही. उस खड्डे में पड़े हुए रो रहे हैं, आणि त्या खड्ड्यामध्ये पडून रडत आहात. वेदना हो रही है, वेदना होत आहेत, तकलीफ हो रही है, त्रास होतोय दिल टूटा हुआ है. आणि हृदय तुटलेलं मेरे आहे. अपनों ने ही मुझे खत्म कर दिया. मला माझ्या आपल्याच लोकांनी संपवलंय. अपने लोग जब खत्म करते हैं ना, तब दर्द होता है. आणि स्वतःचे लोक जेव्हा संपवतात ना, तेव्हा फार वेदना होतात. पूरी दुनिया को टक्कर दे सकते हैं, आणि संपूर्ण जगाशी आम्ही लढू शकतो. लेकिन जब अपने सामने आते हैं ना, जेव्हा आपले समोर येतात ना, उनको टक्कर देना बड़ा मुश्किल होता है. त्यांच्या समोर त्यांना जाणं फार कठीण होतं. सुनिए, ऐका, आप टक्कर ना दें. तुम्ही टक्कर देऊ नका. हमारा टक्कर देने वाला एक ऊपर खुदा बैठा हुआ है. आमचा टक्कर देणारा, आमच्या बाजूने लढणारा एक वर बसलेला आहे. उसको टक्कर दे के दिखाओ. त्याला टक्कर देऊन दाखवा. उस दुनिया का कोई आदमी उसे जीत नहीं सकता. ह्या जगातला कुठलाच व्यक्ती त्याच्याशी जिंकू शकत नाही. वो हमारा प्रभु है, तो आमचा प्रभू आहे, वो मेरा प्रभु तो है. माझा प्रभू आहे. वो आपको खड्डे से तो निकालेगा. तुम्हाला खड्ड्यातून बाहेर काढेल. थोड़ा गर्माहट से बोलो यार, आमीन. अब मैं विश्वास के बारे में सिखा रहा हूँ. खड्डे से प्रभु बाहर निकालने वाला है. मी विश्वासासंबंधी शिकवत आहे. खड्ड्यातून प्रभू बाहेर काढत जो आहे. भी होता है हमारे जीवन में अच्छे के लिए होता है. आणि जे काही आमच्या जीवनामध्ये घडतं ते आमच्या चांगल्यासाठी घडतं.
जिस अपनों पे हम भरोसा कर रहे थे ना, आणि ज्या आपल्या लोकांवरती आम्ही भरोसा करत वहां होतो से प्रभु हमारा विश्वास तोड़कर खुदा के ऊपर विश्वास रखने के लिए तैयार तिथून करेगा। परमेश्वर आमचा विश्वास तोडून आमच्या समर्थ परमेश्वरावर विश्वास ठेवायला लावत आहे. आमीन। अब ये खड्डे में पड़ा हुआ है, आता हा खड्ड्यात पडलेला आहे दिन गिन रहा है, आणि दिवस मोजत आहे. कौन वाचवेल, अपनों ने तो गिरा दिया। आपल्या लोकांनी तर पाडलं, कोण वाचवेल आता? शायद वो गाना गाया होगा उसने, आणि कदाचित गीत गायला असेल, अपनों को तो इस दुनिया में है ना, यार दर्द होता है ना, आणि त्रास होतो ना, दर्द हो रहा है यूसुफ को। आणि योसेफाला वेदना होत आहेत. कौन निकालेगा। कोण बाहेर काढेल, कोण काढेल? अचानक प्रभु ने उसके भाई के जीवन में काम किया। अचानक त्या भावाच्या जीवनामध्ये परमेश्वराने काम केलं. भाई बोले इसको मारना नहीं, भाऊ म्हटले ह्याला मारायचं नाही, इसको मारना नहीं है। ह्याला मारायचं नाही. देखो जो भी करता है खुदा अच्छा करता है। बघा, जे काही करतो परमेश्वर चांगल्यासाठी. जब तक परमेश्वर की योजना हमारे जीवन में पूरा नहीं होगी तब तक हम इस दुनिया से नहीं जाएंगे। जोपर्यंत देवाची योजना जी आमच्या जीवनासाठी ती पूर्ण होणार नाही तोपर्यंत आम्ही हे जग सोडून जाणार और नाही कोई हमको मार नहीं सकता आणि कुणी आम्हाला मारू शकणार जब नाही. तक खुदा हमारे जीवन से उसके कार्य को पूरा ना कर ले, तब तक इस दुनिया को छोड़कर हम नहीं जाएंगे। आणि जोपर्यंत परमेश्वर आमच्याकडून त्याचं काम करून पूर्ण घेणार नाही तोपर्यंत आम्ही हे जग सोडून जाणार नाही. प्रभु मरने नहीं देगा। प्रभू मरू नाही देणार. अब खड्डे में गिरने के बाद प्रार्थना करते हैं, आता खड्ड्यात पडल्यावर प्रार्थना करतात, खुदा बाप जितना जल्दी हो सके तेरे पास बुला ले। प्रभू लवकर तुझ्याकडे बोलून घे. प्रभु बोलता मैं नहीं बुलाऊंगा, प्रभू म्हणतो मी नाही बोलवणार, मैं नहीं बुलाऊंगा। मी नाही बोलवणार. तू खड्डे में रह के कितना दर्द होता है वो देख ले, खड्ड्यात पडून किती वेदना होतात ते तू पहा, और मैं तेरे लिए क्या करने वाला हूं उसको दिखाऊंगा। आणि मी तुझ्यासाठी काय करणार आहे ते तुला दाखवीन. तुझे मरने नहीं दूंगा, तुला मरू नाही देणार, तुझे मरने नहीं दूंगा। तुला मरू नाही मैं देणार. जिसने तुझको खड्डे में डाले उसके सामने मैं तुझे ऊंचा करूंगा। ज्याने तुला खड्ड्यात घातले त्यांच्या समोर मी तुला उंच करीन. वो हमारा खुदा है। तो आमचा प्रभू आहे. प्रार्थना नहीं करना कभी ऐसी, प्रार्थना अशी कधी करू नका. रोना नहीं कभी जिंदगी में। जीवनात कधी रडत बसू नका. पड़ोसी को बोलना रोना नहीं है। आत्महत्या वाली प्रार्थना नहीं करना, प्रभु उठा ले। आत्महत्याची प्रार्थना करू नका, प्रभू घे अभी तुझ्याकडे. जीना ठीक से नहीं सीखा तो उठाना पहले सीख ले। अजून नीट जगायला शिकले नाही तर लगेच प्रभूला म्हणतात आम्हाला घे. हमारे योसेफ प्रार्थना नहीं कर रहा है, हमारा योसेफ प्रार्थना नहीं कर रहा है। आमचा योसेफ प्रार्थना नाही करत आहे. वो खड्डे में बैठा हुआ है, तो खड्ड्यात बसलेला आहे प्रभु को निहार रहा है। आणि प्रभूला पाहत आहे. उसी समय उसके भाई के जीवन में प्रभु ने काम आणि किया। त्याच वेळेला त्याच्या भावाच्या जीवनात प्रभूने इसको काम. मारना माई, इसको मारना नहीं, ह्याला मारायचं इसको नाही, मारना नहीं। ह्याला मारायचं उन्होंने नाही. उसको खड्डे से बाहर निकाला त्याने त्याला खड्ड्यातून बाहेर और काढलं उसको बेच दिया। आणि त्याला विकून टाकलं 30 जो भी चांदी के तो सिक्कों में उसको बेच दिया, आणि त्याला जो भी है बेच दिया उसने। 28 वचन के अंदर, उत्पत्ति 37:28 में। आणि 28 वचनानुसार त्याने व्यापाराला त्यांनी विकून टाकलं. सुनिए, ऐका, कई बार हमारा सौदा भी ऐसा ही होता है ना। आणि किती किती वेळा आमचा देखील असाच सौदा होतो. कई बार हमारे जीवन में कुछ बातें होती है। कितीतरी वेळा आमच्या जीवनामध्ये काही गोष्टी घडतात. योसेफ के उसके भाइयों ने बेच दिया। योसेफाला त्याच्या भावांनी विकून टाकलं. कई बार हमारे जीवन में भी हमारे जो पद होना चाहिए जहां पर, वहां पे दूसरे लोग आके बैठ जाते हैं। आणि बऱ्याचदा आमच्या जीवनामध्ये ज्या पदावरती आम्ही असायला हवं तिथे इतर लोक येऊन बसतात वो खरीद लेते हैं, आणि ते विकत घेतात. उस पद को खरीद लेते हैं ते पद ते विकत घेतात और वहां पे आके आ जाते हैं। आणि तिथे येतात. हमारा जो बिजनेस है आमचा जो व्यापार आहे दूसरे लोग उसको खरीद लेते हैं दुसरे लोक ते विकत घेतात और अपना बना लेते आणि स्वतःच करून घेतात. हैं। कई बार हमारे जीवन में होता बऱ्याचदा आमच्या जीवनामध्ये है। हे होतं. सुनिए, योसेफ अपने भाइयों से ऐसा संघर्षों से जा रहा है, आणि योसेफ आपल्या भावांच्या द्वारे केलेल्या त्या संघर्षातून जात आहे. उसको बेच दिया गया। त्याला विकल्या गेलं. सुनो, जिसके हाथ में बेचा होगा क्या उसने प्यार से रखा होगा? आता विचार करा, ज्याला त्यांनी विकलं त्यांनी फार प्रेमाने ठेवलं उसको असेल. गुलाम बनाकर खरीदा गया है, त्याला गुलाम म्हणून विकत घेतलं तो गेलं. कितना तकलीफ हुआ होगा उसको। त्याला किती त्रास झाला अपने असेल. पिता के घर के अंदर ऐशो आराम से रहने वाला व्यक्ति, आणि आपल्या पिताच्या घरामध्ये एकदम सब समाधानाने कुछ राहणारा, प्राप्त करने वाला व्यक्ति सर्व मिळणारा व्यक्ती अभी गुलाम बनकर जी रहा है, आणि गुलाम म्हणून जगत आहे. दूसरे के हाथों में आ गया। दुसऱ्याच्या हातात आला उसको कितना तकलीफ हुआ होगा। आणि किती त्रास त्याला झाला सुनिए, असेल. उसको बार बार याद आता होगा। त्याला आठवण होत असेल वो भी तो वेळोवेळी. आपके और मेरे जैसा एक मनुष्य है।
तो देखील तुमच्या माझ्यासारखा मनुष्य होता. वो याद करता होगा त्याला आठवण येत असेल किस प्रकार उसके भाइयों ने उसको बेच दिया. कशा प्रकारे त्याच्या भावांनी त्याला विकलं बार बार उसको विचार सताते होंगे, आणि वेळोवेळी त्याला ते विचार सतावत असतील बार बार उसको उसको तकलीफ देते होंगे, आणि सारखं त्याला त्रास देत असतील. क्योंकि वो गुलाम बनकर जिसको रखा जाता है ना, उसी को मालूम होता है कि उसकी क्या हालत होती है. आणि गुलाम म्हणून ज्याला ठेवलं जातं त्यालाच माहिती की त्याची काय हालत असते. लेकिन प्रभु का धन्यवाद हो कि प्रभु ने उसको वहां पे उठाया. पण प्रभूला धन्यवाद, त्या ठिकाणी त्याला उसके बाद वो पोतीफर नाम के व्यक्ति के घर पर आया आणि तो पोटिफर नावाच्या व्यक्तीच्या घरी आला. और वहां पर उसके ऊपर झूठे आरोप लगाए त्या गए, ठिकाणी देखील त्याच्यावरती खोटे आरोप लावले झूठे गेले. आरोप लगाए गए. खोटे आरोप लावले ना होते हुए भी, कुछ ना करते हुए भी उसके ऊपर उंगली उठाई गई. काही न करता देखील त्याच्यावर दोष लावले गेले. कई बार हमारे जीवन में ऐसा ही होता है, बऱ्याचदा आमच्या जीवनात देखील असं होतं. हमारे पर झूठे आरोप लगाए जाते हैं, आमच्यावर खोटे आरोप लावले हमारे पर जातात. उंगलियां उठाई जाती हैं, आमच्या आम्हाला बोटं हमारे दाखवली बारे में बोला जाता है. आमच्या विषयी बोलल्या जातं. जब बोलते हैं ना, हम जब कुछ करते नहीं और उसके बारे में जब लोग बोलते हैं तब कितनी तकलीफ होती है वो आपको मुझे मालूम होना जेव्हा चाहिए. आम्ही काही गोष्टी करत नाही तरी देखील आमच्यावर दोष लावले जातात त्यावेळेस किती त्रास होतं ते आम्हाला ठाऊक आहे. योसेफ के जीवन में हुआ, योसेफाच्या जीवनात देखील झालं. कितना तकलीफ हुआ होगा उसको त्याला किती त्रास झाला जब असेल उसके ऊपर झूठे आरोप लगाए जेव्हा गए. त्याच्यावर खोटे आरोप उसने लावले गेले. 1 रुपए का 5 पैसे का भी अफरा तफरी नहीं किया. त्यांनी 5 पैशाची सुद्धा अफरातफरी अपने केली. मालिक के साथ में विश्वास योग्य रहा, आपल्या मालकासोबत तो विश्वास योग्य अपने राहिला. मालिक के साथ में वफादार रहा, आपल्या मालकासोबत तो प्रामाणिक अपने राहिला. अपने मालिक के साथ में ईमानदार रहा. आपल्या मालकासोबत तो प्रामाणिक राहिला. लेकिन फिर भी उसके ऊपर दोष लगाया गया. आणि तरी देखील त्याच्यावर दोष लावले. कितना बुरा लगा होगा उस व्यक्ति को. आणि त्या व्यक्तीला किती वाईट वाटलं असेल. उसके मालिक ने विश्वास नहीं रखा उसके ऊपर. आणि त्याच्या मालकाने त्याच्यावर विश्वास ठेवला नाही. झूठे आरोप जब लगते हैं खोटे आरोप जेव्हा लागतात तब कितना दुख होता है. तेव्हा किती दुःख होतं. सुनिए, ऐका, अगर आप ऐसे संघर्ष से जा रहे हैं, जेव्हा तुम्ही अशा संघर्षामधून जात आहात, आपने कुछ किया नहीं है, तुम्ही काही केलेलं फिर नाहीये, भी आपके ऊपर उंगली उठाई जा रही तरी है, देखील तुमच्यावर दोषारोप केले जात आहेत. आप अपना मुंह को मत खोलना. तुम्ही तुमचं मुख उघडू नका. आप शांत रहें, तुम्ही शांत राहा. क्योंकि मेरा परमेश्वर जल्दी ही उसकी सामर्थ को सबके सामने दिखाने वाला कारण है. माझा परमेश्वर लवकरच त्याचं सामर्थ्य सर्वांसमोर प्रगट करणार आहे. शांत रहें, शांत राहा. शांत रहें, शांत राहा. क्योंकि शांतता में ही परमेश्वर का सामर्थ छुपा हुआ है. कारण शांततेमध्येच परमेश्वराचं सामर्थ्य लपलेलं अच्छा, आहे. यहाँ पे दुनिया उल्टी है, मालूम है. पण जग उलट आहे. आप जब कुछ बोलेंगे नहीं ना, जेव्हा तुम्ही काही बोलणार नाही तब ना, ये फाइनल हो जाता है. तेव्हा लोक फायदा घेतात. फाइनल होता है, फाइनल. तेव्हा फायनल होतं. क्या होता है फाइनल? काय फायनल ये होतं आदमी गलत है, की हा चुकीचा आहे. क्योंकि ये बोल नहीं रहा है, कारण तो बोलत नाही, ये जबान नहीं खोल रहा है. त्याचं तोंड उघडत नाही. इसका मतलब ये आदमी गलत है. याचा अर्थ हा व्यक्ती जो इसके चुकीचा. ऊपर दोष लगाए गए वो सच है. आणि जे त्याच्यावर दोष लावत होते खरे आहेत. आप जबान मत खोलें, तुम्ही मुख उघडू नका. लोगों को जो बोलना है बोलने दीजिए. लोकांना जे बोलायचं बोलू देत. एक सच्चा न्यायाधीश स्वर्ग में बैठा हुआ एक है. खरा न्यायाधीश स्वर्गात बसलेला आहे. सच्चा न्यायाधीश स्वर्ग में बैठा है. खरा न्यायाधीश स्वर्गात वो बसलेला. हमारा पिता है, तो आमचा पिता हम आहे. उसके बच्चे हैं. आम्ही त्याचे लेकरं आहोत. लगाने तो कितना दोष लगाते किती हैं. दोष लावतात लावू देत. ऐसे समय चुप रहना. अशा वेळेला गप्प रहा. मेरा पिता माझा पिता वो न्यायाधीश है. तो न्यायाधीश इन आहे. जो आपके ऊपर झूठा आरोप लगाते हैं, आणि जे आमच्यावर खोटे आरोप लावतात, मेरा खुदा उसमें ही आपको निर्दोष सादर करेगा. माझा परमेश्वर त्यामध्येच तुम्हाला निर्दोष असा ठेवेल. आप गंभीर नहीं है ना? जो होता है अच्छे के लिए होता है. जे होतं चांगल्या करता होतं. आमेन. निराश नहीं होना. निराश होऊ नका. झूठे आरोप लगे तो एक बंद खोली में जाके, कमरे में जाके बैठना नहीं है. खोटे आरोप लागले तर एका बंद खोलीत जाऊन बसायचं नाही. ऐसे दिखाए कि जैसे आपको कुछ असर ही नहीं हुआ है. असं दाखवायचं की तुमच्यावर काही असरच नाही. आपको मालूम है, पागल आदमी तुम्हाला वेडा व्यक्ती माहितीये का? देखा, पागल आदमी देखा वेडा व्यक्ती बघितला का? कहां पर मिलेगा? कुठं भेटेल? उसको आप कुछ भी बोल दो सर, आणि त्याला काही बोला, वो हंसता रहता है. तो हसत राहतो. तो लोग बोलते हैं, थोड़ा स्क्रू. लोकांना असं वाटतं ह्याचा स्क्रू ढिला आहे. हम मसीह लोग हैं यार, हम परमेश्वर के लिए पागल हैं. आम्ही ख्रिस्ती लोक आहोत. आम्ही देवासाठी वेडे आहोत. हम पागल हैं. आम्ही वेडे आहोत. बोलने तो क्या बोल रहे हैं लोग. बोलू दे काय बोलतात. अपना मुस्कुरा देना. तुम्ही हसा. लोग भी टेंशन में आएंगे, मुस्कुरा दिया इसने, इतना कुछ बोला फिर भी कुछ प्रतिरोध नहीं किया. आणि लोकांना असं वाटेल एवढं मी बोललो तरी काय ह्यांनी प्रतिरोध केला नाही. बाजू वाला इतना बात कर रहा है, बाजू वाला इतना दोष लगा रहा है, फिर भी हंस रहा है. आणि बाजूवाला एवढा आरोप करत आहे तरी हा हसतोय. मैं क्यों हंस रहा हूँ मालूम है? मी का हसतो माहितीये का? मेरा न्यायाधीश परमेश्वर न्याय करने वाला. माझा न्यायाधीश परमेश्वर न्याय करणार आहे. आमेन. आमेन. योसेफ उसमें से गुजरा.
योसेफ त्यातून गेला और इतना नहीं, आणि एवढंच नाही, झूठे आरोप लगाए गए खोटे आरोप लावले गेले. और उसके उसके स्वामी ने क्या किया? त्याच्या स्वामीने काय केलं? उसको जेल में डाल दिया. त्याला तुरुंगात टाकलं. अरे जेल में छूट के आया, वापस जेल में, जेल से छूट के आ रहा, वापस जेल में. अरे कुछ अच्छा ही नहीं हो रहा है जीवन के आणि अंदर. तुरुंगातून निघतो, परत परत जातो, काही चांगलं घडतच नाही जीवनात. इतनी सारी बातें हुई, ये आदमी को तो आत्महत्या कर लेना चाहिए था. एवढ्या गोष्टींमधून गेला, या व्यक्तीला तर आत्महत्या करायला पाहिजे होती. एक से निकला नहीं कि दूसरे में अटक गया, दूसरे से अटका नहीं तीसरे में. अब कैसे उसके जीवन का देखो अब कैसे चल रहा है. आणि एकातून निघाला नाही तर दुसऱ्यात, असं कितीतरी वेळ त्याच्या जीवनामध्ये कितना चाललं. सहन किया होगा उसने. किती सहन केलं क्यों असेल. सहन किया मालूम है? का सहन केलं माहितीये का? उसकी नजर उसकी चारों ओर नहीं थी. त्याची नजर चहूबाजूला नव्हती. उसकी नजर उस जो घटना है उस पर नहीं थी. त्याची नजर जे काही त्याच्या बरोबर घडते त्याच्यावर उसकी नजर इस पर थी कि घटनाओं को बदलने वाला एक परमेश्वर मेरे साथ में नव्हती. है. त्याची नजर त्याच्याकडे होती, ज्या या घटना बदलणारा परमेश्वर घटनाओं को परिवर्तित करने वाला मेरे साथ में है. घटनांना बदलणारा माझ्या सोबत आहे. कोई बात नहीं, घटना से गुजर रहा हूं, कोई बात नहीं है. घटनांमधून जाते, काय हरकत मेरा नाही. परमेश्वर मेरे साथ है. माझा परमेश्वर माझ्या सोबत आहे. और जब उसने ये विश्वास रखा, आणि जेव्हा त्याने हा विश्वास ठेवला, आपको मालूम है जेल में भी परमेश्वर उसके साथ में तुम्हाला था. माहितीये का, तुरुंगात देखील परमेश्वर त्याच्या सोबत होता. जेल में परमेश्वर है. तुरुंगात परमेश्वर आहे. परमेश्वर को कोई जेल में डाल सकता है, परमेश्वराला कोणी जेलमध्ये टाकू लेकिन शकतो, फिर भी परमेश्वर जेल में बैठा पण हुआ तरी है. देखील त्या तुरुंगामध्ये त्याच्या सोबत क्योंकि बसला. उसके बेटे को, उसके बच्चे को जेल हुई है, परमेश्वर उसको छोड़ नहीं सकता. परमेश्वर जेल में भी उसके साथ में बना हुआ है. कारण की त्याच्या मुलाला जेलमध्ये टाकलं गेलेलं आहे आणि त्याला परमेश्वर सोडू शकत नाही, म्हणून जेलमध्ये देखील तो त्याच्या सोबत आहे. परमेश्वर आपके साथ में हमेशा बना रहेगा. परमेश्वर तुमच्या सोबत सदैव बनून जब राहील. आपके ऊपर झूठे आरोप लग रहे हैं, परमेश्वर रहेगा. जेव्हा तुमच्यावर खोटे आरोप लागतायत, परमेश्वर तुमच्या सोबत आहे. जब लोगों ने आपको सब कुछ छीन लिया, प्रभु आपके साथ में रहेगा. लोकांनी सर्व काही तुमच्याकडून घेतले, परमेश्वर तुमच्या सोबत आहे. जब आप खड्डे में जाओगे, प्रभु आपके साथ में रहेगा. जेव्हा तुम्ही खड्ड्यात पडता, परमेश्वर तुमच्या सोबत आहे. प्रभु हमेशा 24 घंटे हमारे साथ में बना रहेगा. परमेश्वर 24 तास आमच्या सोबत राहणार और आहे. ये अनुभव आपको मुझे लेना है. आणि हा अनुभव तुम्हाला आणि मला घ्यायचा आहे. इसलिए तो खुदा का वचन कहते हैं, चक कर देख वो कितना भला आणि है. म्हणून देवाचं वचन असं सांगतं की चाखून बघ परमेश्वर किती चांगला आहे. आमेन. जो भी होता है जे काही होतं अच्छे के लिए होता है. चांगल्यासाठी होतं. अब यहाँ पर उसको जेल में डाल दिया गया. आणि या ठिकाणी त्याला जेलमध्ये टाकण्यात आलं और जेल में डालने के बाद में वो अंदर चला गया है. आणि त्या तुरुंगामध्ये तो गेलेला आहे. सुनिए, ऐका, उसको अपने भाइयों की याद आती होगी ना. त्याला त्याच्या भावांची आठवण येत असेल, विचार नहीं आए होंगे, विचार आले नसतील का, इनकी वजह से मुझे ये दुर्दशा हुई है. यांच्यामुळे माझी ही दुर्दशा झाली इनकी वजह से मुझे ये सब दिन देखने मिल रहे आणि हैं. यांच्यामुळे मला असे दिवस पाहावे लागत आहेत. कितना तकलीफ होता होगा उस आदमी को. किती त्रास त्याला होत असेल, कितनी तकलीफ होता होगा. किती त्रास होत असेल. एक दिन मिलने दो इनको, मेरे सामने आने दो एक दिन, एकदा यांना माझ्या समोर येऊ दे, फिर दिखाता हूँ इनको मग दाखवतो यांना. कैसे विचार सताते होंगे. आणि असे विचार त्याला सतावत असतील. आगे हम देखते हैं कि वहां पे एक घटना हुई. पुढे आम्ही पाहतो की तिथे एक घटना झाली. राजा ने 2 लोगों को जेल में डाल दिया. राजाने 2 लोकांना तुरुंगात टाकलं उनको दोनों को सपना पड़ा आणि त्या दोघांनाही स्वप्न पडलं. और सपने को बताने वाला कोई नहीं था. आणि ते स्वप्नाचं सांगणार, उलगडून सांगणार कोणी नव्हतं. लेकिन वहां पे योसेफ बैठा था. तर त्या ठिकाणी योसेफ मैं बसलेला होता. बताता हूँ तेरा सपना मी क्या. सांगतो तुझं स्वप्न उस काय. पिलानहार ने, जो पिलाने वाला व्यक्ति था, उसका सपना बता दिया. आणि त्या जो प्यालेदार होता त्याचं स्वप्न सांगितलं और वो सपना सच्चा निकला. आणि ते स्वप्न खरं ठरलं. जो यूसुफ ने बोला था वो हुआ. आणि जे योसेफ बोलला ते झालं. सुनिए, ऐका, ये छूट गया. हा सुटला. पर जो छूटने वाला, जिसकी वजह से छूटा, जिसने उसको सपने का अर्थ बताया था, जो पूरा होने वाला है, उसको भी वो आदमी भूल गया. पण ज्याने त्याला सोडवलं, त्याच्या स्वप्नाचा अर्थ सांगितलं, त्याच्यामुळे तो सुटला, त्या व्यक्तीलाच तो विसरून गेला. सुनिए, ऐका, कई बार आप लोगों के लिए अच्छा करेंगे, अच्छा कितीतरी करते हैं, वेळा तुम्ही लोकांसाठी चांगलं करता, लेकिन वो लोग भूल जाते हैं. पण ते लोक विसरून जातात. तब कितना बुरा लगता तेव्हा हो किती वाईट वाटत असेल. जब आप लोगों को खड़ा करते हैं, जेव्हा तुम्ही लोकांना उभं करता, जब लोगों को हाथ देते हैं, त्यांना हात देता, जब लोगों को हाथ पकड़ कर चलाते हैं, जेव्हा लोकांना हात पकडून उनकी चालवता, हर एक जरूरतों को पूरा करते हैं, त्यांच्या प्रत्येक गरजा पूर्ण करता, और वो आपको भूल जाए, आणि ते तुम्हाला विसरून जावे. कितना दिल को ठेस पहुंचती है. किती आमचं मन, हृदय दुखतं. यूसुफ के साथ वही हुआ. योसेफसोबत तेच झालं. बाइबल कहती है, बायबल असं सांगतं, उत्पत्ति 40:23 के अंदर, उत्पत्ती 40:23 मध्ये उसको वो भूल गया. त्याला तो विसरला, उसको वो भूल गया. त्याला तो विसरला. अगर वो भूल भी गया, आणि तो विसरला तरी, लेकिन परमेश्वर ने नहीं भूला. पण परमेश्वर त्याला विसरला नाही. हालेलुया. हालेलुया. समझ रहे हैं? कळलं का? वो आदमी भूल गया, तो व्यक्ती विसरला, परमेश्वर नहीं भूला. परमेश्वर नाही विसरला. पड़ोसी को बोलना, परमेश्वर नहीं भूलता. हाथ में हाथ पकड़ कर बोलना, परमेश्वर नहीं भूलता. आमीन. लोग भूल जाएं,
वो अलग बात है, लेकिन मेरा खुदा नहीं भूलता। लोक विसरतील पण माझा परमेश्वर कधीच विसरणार नाही. उसकी याददाश्त हमेशा ताजी है। त्याची स्मृती चांगली आहे. मेरा परमेश्वर की याददाश्त बहुत अच्छी है। माझ्या परमेश्वराची स्मृती खूप चांगली आहे. थोड़ा चेहरे पे मुस्कुराए, मुस्कुराए थोड़ा, सब ऐसे बैठो, पता नहीं चल रहा कहां प्रचार कर रहा हूं। मैं सच्ची बता रहा हूं, परमेश्वर नहीं भूलता। परमेश्वर कधीच विसरत नाही. परमेश्वर बुढ़ा नहीं होता। परमेश्वर म्हातारा होत नाही. परमेश्वर को बोनविटा खाने की जरूरत नहीं है, परमेश्वराला बोनविटा प्यायची गरज नाही. च्यवनप्राश देने की जरूरत नहीं है। च्यवनप्राश घ्यायची गरज नाही. मेरा परमेश्वर की याददाश्त एकदम ताजी है। माझ्या परमेश्वराची स्मृती एकदम ताजी आहे. वो आपको याद रखता है, तो तुमची आठवण ठेवतो. वो आपको याद रखता है। तुमची आठवण ठेवतो. जब आप ऐसे संघर्ष से गुजरते हैं, प्रभु याद करता है। जेव्हा तुम्ही अशा संघर्षांमधून जातो परमेश्वर आठवण अब ठेवतो. परमेश्वर ने क्या किया मालूम है? आता परमेश्वराने काय केलं माहितीये का? अच्छा, मेरे बेटे को भूल गए सब लोग। माझ्या मुलाला विसरले का सर्व? उसने राजा को हिला दिया। त्याने राजाला हलवलं. उसने राजा को हिला दिया, त्याने राजाला हलवलं. राजा को इतना बेचैन कर दिया, राजाला एवढं बेचैन उसकी केलं, नींद ही उड़ गई। त्याची झोपच उडाली. देखो प्रभु कैसा काम कर रहा है। बघा प्रभु कसं काम करत आहे. अब समय आ गया है, परमेश्वर योसेफ को ऊंचा उठाएगा। आता वेळ आलेली आहे. परमेश्वर योसेफाला उंच करणार आहे. राजा के जीवन में काम किया, राजाच्या जीवनात काम केलं फिर फिरौन को बेचैन कर दिया। आणि फारोला बेचैन केलं उसको सब समझ में नहीं आ रहा क्या हो रहा है। आणि त्याला कळेना की काय होतंय. एक सपना उसने देखा, एक स्वप्न त्यांनी बड़े पाहिलं. बड़े लोगों को बुला लिया, मोठमोठे लोकांना कोई बोलवलं उसका सपना या कोई बता नहीं पा रहा है। आणि कोणी त्याच्या स्वप्नाचा अर्थ सांगू शकत सुनिए, नाही. जो भूल गया था, आणि जो विसरला होता प्रभु ने उसके जीवन में काम किया। प्रभूने त्याच्या जीवनात काम केलं. तब उसको याद आया, तेव्हा त्याला आठवण झाली. तब वो कहता है राजा को, तेव्हा तो राजाला अरे म्हणतो, मेरे अपराधों की क्षमा कर, मैं एक चीज भूल गया। आणि मला क्षमा कर, मी एक गोष्ट विसरलो. सुनिए, ऐका, जो आपको भूल गया है ना, जो तुम्हाला विसरला ना, एक समय आएगा, एक वेळ येईल, वो याद करेगा कि आपने उसके लिए क्या किया है। त्याला आठवण होईल की तुम्ही त्याच्यासाठी काय केलंय. वो याद किया उसने, त्यांनी आठवण केली और वो कह रहा है, आणि तो म्हणतो, एक व्यक्ति है एक व्यक्ती आहे जो जेल में है, तो तुरुंगात आहे. वो सब सपनों का अर्थ बताता है, वो परमेश्वर के साथ में है, परमेश्वर त्याच्या सोबत आहे. तो सर्व हर एक गुप्त स्वप्नांचा बातों अर्थ को खोल देता है। आणि सर्व गुपित गोष्टी तो खोलतो. और क्या हुआ मालूम है? आणि काय झालं माहितीये का? राजा ने उसको बुलाया, राजाने त्याला बोलावलं, जेल में से बुलाया, तुरुंगातून बोलावलं और राजा का सपने का अर्थ बताया। आणि राजाच्या स्वप्नाचा अर्थ सांगितला. सुनिए, ऐका, सुनिए, ऐका, इतने सारे प्रसंगों से गुजरता वो यहाँ तक आया है। एवढ्या प्रसंगामधून संघर्ष करत तो इथपर्यंत आला. और जब उसने राजा का अर्थ बताया, आणि जेव्हा त्याने राजाचा अर्थ सांगितला, बाइबल कहती है, बायबल असं सांगतं, उत्पत्ति 41:37 से 45 वचन तक, उत्पत्ती 41 आणि 37 ते 45 वचनामध्ये राजा ने उसको प्रधानमंत्री बना दिया, राजाने त्याला प्रधानमंत्री बनवलं. राजा ने उसको मंत्री बना दिया, राजाने त्याला मंत्री राजा बनवलं. ने उसको ऊंचे पर रख दिया। राजाने त्याला उंच पद दिलं. और हम जानते हैं कि वहां पे अकाल हुआ, आणि आम्हाला माहिती आहे की त्या ठिकाणी दुष्काळ और उस पडला समय परमेश्वर ने कैसी घटनाओं को लेकर आया। आणि कशा घटना परमेश्वर घेऊन आला. और अब जाकर जब उसके भाई उसके सामने आते हैं, उत्पत्ति 50:20 में, तब ये जाकर बोलता है। आणि आता जेव्हा त्याचे भाऊ त्याच्या समोर येतात उत्पत्ती 50:20 मध्ये, तेव्हा तो म्हणतो, देखिए उसका स्टेटमेंट क्या है। तो काय म्हणतो, तुम्ही माझे वाईट योजले, पण आज पाहता त्याप्रमाणे अनेक लोकांचे प्राण वाचावे म्हणून देवाने ते चांगल्यासाठीच योजले होते. जो भी मेरे जीवन में हुआ, जे काही माझ्या जीवनात झालं वो अच्छे के लिए हुआ। ते चांगल्यासाठी. अगर वो नहीं होता, जर ते नसतं झालं मैं यहाँ तक नहीं आता। तर मी इथपर्यंत आलो वो नसतो. चीज मेरे जीवन में हुई, ती गोष्ट माझ्या जीवनात झाली इसलिए आज मैं यहाँ पर आ गया। आणि म्हणून मी आज और इथपर्यंत बहुत आलो. सारे लोगों को, मिस्र लोगों को, पूरी दुनिया को मेरे द्वारा पालन पोषण हो रहा है। आणि बऱ्याचशा मिस्री लोकांचं पालन पोषण माझ्याद्वारे परमेश्वर सुनिए, करत. ऐका, आपके द्वारा परमेश्वर बहुत सारे लोगों को आशीषित करने जा रहा है। तुमच्या द्वारे माझा परमेश्वर अनेक लोकांना आशीर्वाद करणार आप आहे. पालन पोषण करने वाले हैं, तुम्ही पालन पोषण करणारे आहात. आप लोगों को उठाने वाले हैं, तुम्ही लोकांना उठवणारे आप आहात. लोगों को खिलाने वाले तुम्ही हैं, लोकांना खाऊ जो घालणारे गिरे आहात. हुए उनको उठाने वाले हैं, पडलेल्यांना उचलणारे वो आहात. आप और मैं हैं। ते तुम्ही आणि मी आहोत. इसलिए जो भी हो रहा है, आणि म्हणून जे काही होत आहे, रोना नहीं है, रडायचं नाही, दुखी नहीं होना, दुःखी व्हायचं नाही, टूटना नहीं है, तुटायचं नाही, और कहना है आणि म्हणायचं जो भी हो रहा है जे काही होत आहे परमेश्वर के
आशीष से हो रहा है। परमेश्वराच्या आशीर्वादानं होते. आपको मालूम है बाइबल कहती है कि जो भी कुछ होता है बायबल असं सांगतं की जे काही घडतं परमेश्वर के परमिशन के सिवाय कुछ नहीं होता। परमेश्वराच्या परवानगीशिवाय काहीच होत नाही. फिर ताली यार जरा जोर से गरम गरम ताली बजा। हाँ जब कम ताली बजते तो एक तो समझ में नहीं आता समझ रहा है या नहीं समझ रहा है। जर कमी टाळ्या वाजतात तर कळत नाही की कळतंय की नाही कळत आहे. समझ में आ रहा है जो भी होता है जे काही होतं वो इतना डूब गए दादा वो आगे समझ नहीं निकल रहा है। जो हो रहा है क्यों हो रहा है पड़ोसी को बोलना अच्छे के लिए हो रहा है। आपके अपने तुमचे स्वतःचे अपने तुमचे आपले अपने आपले के द्वारा ही हमारा जीवन तैयार होगा। आपलं जीवन तयार होणार आहे अपनों से ही। आपल्या स्वतःच्या लोकांमुळेच. प्रॉब्लम क्या हम बात करना बंद कर देते। आणि समस्या काय आहे की बोलणं सोडून देतात. मेरे बाजू वाले ने किया ना बोलणारच नाही प्रार्थना पण असा करणार की बापरे काहीतरी दगड यायला पाहिजे समोर। शायद प्रभु ने रखा है कदाचित प्रभूने ठेवलंय मेरे जीवन को बनाने के लिए। माझं जीवन घडवण्यासाठी. जिंदगी एकदम बदल जाती है आणि जीवन एकदम बदलून जातं एक दुर्घटना के द्वारा, एका दुर्घटनेमुळे, एक रिपोर्ट आने से, एक रिपोर्ट आल्यामुळे, एक फोन कॉल के द्वारा एक फोन कॉलमुळे पूरी जिंदगी बदल जाती है। पूर्ण जीवन बदलतं समझ में नहीं आता क्या करें। आणि कळत नाही काय करावं. ऐसे समय में क्या करना है? अशा वेळेला आम्हाला काय करायचंय? एक ही चीज बोलना है। एकच गोष्ट बोलायची. रोमियो 8:29 रोम 8:29 मेरे जीवन में जो हो रहा है माझ्या जीवनामध्ये जे होतंय वो मेरी भलाई के लिए ते हो माझ्या भलाईचं और वो भलाई उत्पन्न करेगी। आणि त्यातून ते माझ्यासाठी कल्याणकारकच वो होणार मेरे लिए भलाई को उत्पन्न करेगी। आहे. ते माझ्यासाठी भलाईच उत्पन्न वो करणार मेरे लिए आहे. अच्छाई ते करेगी। माझ्यासाठी चांगलंच करणार आहे. क्या दादा आज 10 साल हो गए 15 साल हो गए अभी तक हुआ नहीं मेरे जीवन में ऐसा? 10 वर्ष झाले 15 वर्ष झाले काही माझ्या जीवनात असं झालं नाही. अब कितना? आता अजून किती? अब कितना? अजून किती? अब कितना? अजून किती? क्यों मेरे साथ हो रहा है ऐसा? का सगळं माझ्यासोबत घडत आहे? मैं एक चीज से बाहर निकलता हूं तो दूसरी चीज सामने खड़ी हो जाती है, एक दूसरी चीज निकलता हूं तीसरी खड़ी हो जाती है। कितना सहन करूं मैं? आणि एकातून निघतो दुसऱ्यात अडकतो. आता किती सहन करू मी? कहां तक? अब नहीं होता सहन। कुठपर्यंत? आता नाही होत सहन. सब कुछ चला गया, सर्व काही निघून सब गेलं, ले लिया, सगळं घेतलं, मुझे खाली कर दिया। मला रिकामा केलं. कितना 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 सहन करूं? किती किती सहन करू? मेरे यीशु के जितना सहन नहीं कर पाएंगे। माझ्या येशू एवढं तर तुम्ही सहन नाही करू शकणार. यीशु ने कहा येशू म्हटला मैं तुझे सहन शक्ति के बाहर तेरी परीक्षा नहीं लूंगा मी तुझ्या सहन शक्तीच्या पलीकडे तुझा परीक्षा घेणार नाही. और मेरा अनुग्रह तेरे लिए काफी आणि है। माझी कृपा तुझ्यासाठी पुरेशी आहे. अनुग्रह काफी है मेरे। माझी कृपा पुरेशी आहे. आमीन। इसलिए देखिए वो आदमी टाइटैनिक जहाज में कितना सपना देख रहा था जाने के लिए। आणि तो व्यक्ती किती स्वप्न पाहत होता त्या टायटॅनिक जहाजात मैं प्रवास भी अमीरों के साथ में जाऊंगा, मी पण श्रीमंत लोकांसोबत जाणार शानदार जहाज में बैठूंगा, आणि एकदम चांगल्या अशा जहाजामध्ये मैं बसेन. भी सफर करूंगा। मी प्रवास करीन. पूरी पूंजी उसने टिकट खरीदने में आणि लगा दी। सगळी त्यांनी त्याची कमाई त्याच्यामध्ये लावली. और जब दुर्घटना हुई पण जेव्हा दुर्घटना झाली उसे कुत्ते ने उसको काट लिया, उसके बच्चे को काट त्या लिया। कुत्र्याने त्याच्या मुलाला चावलं होतं. कितना उसको गाली देता होगा वो। अगोदर त्याला तो किती शिव्यागाळ करत असेल. इसकी वजह से नहीं जाने मिला है, इसकी वजह से मेरा पूरा पैसा जाने वाला है, इसकी वजह से इसको ना इसकी टांगच तोड़नी चाहिए थी। आणि ह्याच्यामुळे सगळं झालं. माझा सगळा पैसा जाणार आहे, मला जायला मिळालं नाही, मी पायच तोडतो. जब भी 7 दिन देखता होगा तो कितना गुस्से देखता होगा, आणि ते 7 दिवस तो किती रागाने त्याच्याकडे खाना पाहत भी नहीं असेल. दिया होगा उसका, त्याला खायलाही दिलं नसेल. रात और दिन नींद में नहीं आते कुत्ता दिखता होगा उसको। आणि रात्रंदिवस त्याला झोपही येत नसेल तर कुत्रच दिसत असेल. लेकिन जब 5वें दिन जब खबर आई पण 5व्या दिवस जेव्हा बातमी आली टाइटैनिक डूब गए, की टायटॅनिक बुडालं, कितना अच्छा लगा, प्रभु धन्यवाद में रह गया नीचे। किती बरं वाटलं असेल. प्रभू धन्यवाद तुम्हाला ठेवलं. इसलिए शिकायत मत करें आप, आणि म्हणून तक्रारी करू नका. जो हो रहा है ना उसकी शिकायत ना करें, जे होते ना त्याची तक्रारी करू नका. जिसके कारण हो रहा है तकरार ना करें। ज्याच्यामुळे होते तक्रारी करू नका. एक काम करना है, एक काम करायचं, प्रभु के नाम को ऊंचा उठाओ, प्रभूचं नाव उंच करायचंय, खुदा के नाम को ऊंचा उठाओ। देवाचं नाव उंच करायचं. एक दिन आएगा, एक दिवस येईल, एक दिन आएगा एक दिवस येईल जब प्रभु की अच्छाइयों को हम देखेंगे, जेव्हा परमेश्वराचे सांगुल पण आम्ही जो पाहणार. आपको छोड़कर गए जे तुम्हाला सोडून गेले वापस आएंगे। ते पुन्हा येतील. जिसने आपके साथ
आपके साथ बुरा व्यवहार किया, ज्याने तुमच्या बरोबर वाईट वागलेत, प्रभु उनके सामने खड़ा करेगा। प्रभु तुम्हाला त्यांच्या समोर उभं करेल. जिसने आपको खड्डे में डाला, ज्याने तुम्हाला खड्ड्यात टाकलंय, जिसने आपका सौदा किया, ज्याने तुमचा सौदा केलेला आहे, उन्हीं के सामने त्यांच्या समोर मेरा खुदा बाप आपके जीवन के अंदर एक बड़ी गवाही को लेकर आएगा। माझा परमेश्वर तुमच्या जीवनामध्ये एक मोठी साक्ष निर्माण करेल. गवाही को लेकर आएगा। वो मेरा परमेश्वर तो है, माझा परमेश्वर आहे, वो जगत का उद्धार करता तो है, या जगाचं तारण वो करता आहे, स्वामी है, तो स्वामी आहे, वो मालिक है। तो मालक आहे. और एक स्टोरी के द्वारा मैं आपको बताना चाहूँगा, उसके बाद हम प्रार्थना करेंगे। आणि एक शेवटची गोष्ट सांगून मी संपवणार आहे. एक टेनिस जगत के अंदर ऑथर ऑस नाम का एक व्यक्ती था। ऑथर ऑस नावाचा एक टेनिस खेळाडू होता उसने वो वर्ल्ड चैंपियन था वो। आणि तो वर्ल्ड चॅम्पियन होता उसने 3 प्रतियोगिताएं जीता है। आणि 3 स्पर्धा तो जिंकला होता. उसने 36 साल की उम्र में उसको हार्ट सर्जरी हुआ। आणि 36 वर्षामध्ये त्याची हार्ट सर्जरी झाली 1983 के अंदर। 1983 मध्ये. सुनिए इस कहानी को जरा ध्यान से, सच्ची कहानी है। जरा खरी गोष्ट आहे, लक्षपूर्वक ऐका. इसके बाद प्रार्थना करेंगे। त्यानंतर आपण प्रार्थना करणार आहोत. उस समय जब रक्त को चढ़ाया जाता था, त्यावेळेस जेव्हा रक्त चढवला जायचं तब इतना उसको देखा नहीं जाता था रक्त को, तेव्हा खून ते को चढ़ाता। रक्ताची फार काही तपासणी केली जायची नाही उस समय इतना कुछ देखा नहीं जाता था। आणि एवढं काही तपासणी व्हायची नाही. आया, रक्त लिया और डाल दिया। रक्त आलं, टाकलं. उसी तरह से इस ऑथर इसका जब हार्ट सर्जरी चल रहा था उसको रक्त चढ़ाया गया। आणि जेव्हा या खेळाडूची शस्त्रक्रिया झाली, त्याला रक्त चढवलं गेलं. तब उस रक्त चढ़ाने के कारण उसको HIV हो गया। आणि ते रक्त चढवल्याने त्याला HIV झाला. रक्त उस चढ़ाने के द्वारा। रक्त ते चढवल्या गेल्यामुळं. और उसको मालूम हुआ, उसकी रिपोर्ट आई कि उसको HIV हो गया। आणि त्याला कळालं की त्याच्या रिपोर्ट मध्ये HIV आलेला इस आहे. बात को छुपाना चाहता था, आणि तो ही गोष्ट लपवू इच्छित होता. उसको गुपित रखना चाहता त्याला तो गुपित ठेवणार होता. लेकिन वो सामने आई गई परंतु ते समोर आलंच. और पूरी दुनिया के सामने वो खबर फैल गई आणि संपूर्ण जगामध्ये ती बातमी पसरली. और ये अच्छा नामचीन व्यक्ति था। आणि हा चांगला नामांकित व्यक्ती होता. इसको बहुत सारे लोग चाहने वाले थे। आणि बरेचसे त्याला सबने उसको पत्र लिखा। आणि सगळ्यांनी त्याला पत्र लिहिलं. आपके साथ में ऐसा नहीं होना चाहिए था, तुमच्यासोबत असं नव्हतं आपके घडायला. साथ में बहुत बुरा हुआ। खूप वाईट झालं. उसके चाहते, उससे प्रेम करने वाले लोग त्याच्यावर थे, प्रेम करणारे लोक होते. और सब उसको अपनी संवेदनाओं को प्रकट कर रहे थे। आणि त्याच्या समोर ते आपल्या त्या विचार आहेत ते प्रकट करत और उस होते. समय HIV का कोई इलाज नहीं था। आणि त्यावेळेला HIV चा कुठलाही इलाज नव्हता. और इस खबर को सुनकर पूरी दुनिया हिल आणि गई। ही बातमी ऐकून संपूर्ण जग हल्लं. और जो ये इस बीमारी के कारण ऑर्थर कमजोर हो गया। आणि या आजारामुळे तो जो खेळाडू होता तो अशक्त वो झाला. कुछ जवाब नहीं दे पा रहा था, आणि त्याच्याकडे काही उत्तर वो नव्हतं. किसी को जवाब नहीं देता था, उत्तर तो कुणाला देत वो किसको नव्हता. लेटर नहीं लिखता था। तो कुणाला पत्र लिहित नव्हता. बहुत सारे पत्र उसको मिले बरेचसे पत्र त्याला मिळाले उसके चाहतों के द्वारा। त्याच्यावर प्रेम एक करणाऱ्यांच्या पत्र द्वारे. 15 साल के लड़के ने उसको लिखा, एक पत्र 15 वर्षाच्या मुलाने त्याला लिहिलं. और वो पत्र बड़ी खूबसूरती के साथ में उसने लिखा। आणि खूप छान प्रकारे ते पत्र लिहिलं गेलं होतं. वो उसने उस 15 साल के लड़के के पत्र को जब उसने पढ़ा, आणि जेव्हा त्या 15 वर्षाच्या मुलाचं पत्र त्यांनी वाचलं, उसमें ऐसा लिखा था, त्यामध्ये असं लिहिलं होतं. वो लड़का कहता है, तो मुलगा म्हणतो, जब भी मैं परमेश्वर को मिलूंगा, जेव्हा पण मी परमेश्वराला भेटीन, मैं उससे जरूर पूछूंगा मी त्याला नक्की विचारीन कि आपकी जवानी में 36 साल की उम्र में परमेश्वर ने आपको ये बीमारी क्यों दी। की तुम्ही या एवढं तरुण अवस्थेत 36 वयामध्ये त्याने तुम्हाला असा आजार का दिला. ऑथर ने बोला, आणि तो खेळाडू वो म्हणतो, किसको जवाब नहीं देता था, तो कुणाला उत्तर नाही द्यायचा. लेकिन इस पत्र को देखकर उसने उस जवाब देना चाहा। आणि ते पत्र बघून त्याला इच्छा झाली उत्तर द्यायची. और ये पत्र आज तक वहाँ जो टेनिस कोर्ट है ना, उसके वहाँ पर लिखा हुआ है, ग्रेनाइट में जो लिखते हैं ना, वो लिख कर रखा हुआ है। आणि आजपर्यंत ते लिहिलेलं जे पत्र आहे त्या दगडावरती लिहून ठेवलेलं आहे. उसने उस बच्चे को जवाब दिया त्याने त्या मुलाला उत्तर दिलं कि 50 मिलियन लोग पूरी दुनिया में टेनिस खेलना चाहते हैं, आणि या जगामध्ये 50 मिलियन लोक आहेत जे टेनिस खेळू इच्छितात. लेकिन उनमें से 50 मिलियन में से सिर्फ 5 मिलियन लोग वो रैकेट को पकड़ सकते हैं। पण त्यामधून फक्त 5 लोकच ते रॅकेट पकडू शकतात. और 5 मिलियन में से सिर्फ 5 लाख लोग ऐसे हैं जो स्कूल लेवल और कॉलेज लेवल तक खेलते हैं। आणि त्या 5 मिलियन मधून फक्त 5 लाख लोक आहेत जे शाळात किंवा कॉलेजेस मध्ये ते खेळतात. और उन 5 लाख लोगों में से सिर्फ 50,000 बच्चे हैं जो प्रोफेशनल टेनिस आणि पट्टू 5 बनते हैं। लाखांपैकी फक्त 50,000 आहेत जे प्रोफेशनल टेनिस पट्टू बनतात. और उन 50,000 में से 5,000 लोग प्रोफेशनल
प्लेयर बनते हैं आणि 50,000पैकी 5,000 लोक प्रोफेशनल टेनिस खेळणारे और बनतात 5,000 बच्चों में से सिर्फ 500 बच्चे विंबलटन खेलते हैं आणि त्या 5,000तून फक्त 500 विम्बल्डन खेळतात और 500 बच्चों में से 4 लोग सेमीफाइनल तक जाते हैं आणि 500 पैकी 4 लोक सेमीफायनल मध्ये जातात और उन 4 में से 2 लोग फाइनल में पहुंचते आणि हैं 4 मधून 2 लोक फायनल मध्ये और पोहोचतात उन 2 लोगों में से एक व्यक्ति सिर्फ कप उठाता है आणि त्या 2 मधून फक्त एक व्यक्ती कप घेतो एक व्यक्ति विजेता बनता है एकच व्यक्ती विजेता बनतो जब परमेश्वर ने मुझे 3 बार मौका दिया जेव्हा परमेश्वराने मला 3 वेळेला संधी वर्ल्ड दिली चैंपियन बनने का वर्ल्ड चॅम्पियन तब बनायची मैंने कोई शिकायत नहीं तेव्हा की मी काही तक्रार नाही केली तब मैंने उससे कोई शिकायत नहीं तेव्हा की मी त्याला काहीच तक्रार केली नाही इतनी बड़ी दुनिया में से परमेश्वर ने मुझे कप उठाने के लिए चुन लिया या संपूर्ण जगात परमेश्वराने मला तो कप घेण्यासाठी निवडलं तब मैंने नहीं कहा मुझे क्यों प्रभु तेव्हा मी असं नाही म्हंटल की हे मलाच का तो प्रभू आज मैं उसको क्यों बोलूं कि ये बीमारी तूने मुझे क्यों मग दी मी आज त्याला असं का म्हणू की हा आजार तू मला का दिला मैं उसको नहीं बोल सकता मी त्याला नाही बोलू शकत मैं उसको नहीं बोल सकता मी त्याला नाही बोलू और ये शकत पत्र आज तक विमिल्टन कोर्ट में आप पढ़ सकते हैं आणि ग्रेनाइट पे, आजपर्यंत विम्बल्डन कोर्ट मध्ये ते पत्र तसंच लिहिलेलं आहे ताकि आने वाली पीढ़ी को सीख सके कि संघर्ष से कैसे निपटा जा कारण सके येणारी पिढी ही शिकू शकेल की संघर्षामधून कसं आम्ही निघायचं आप कभी जवाब नहीं करना तुम्ही कधीच उत्तर विचारून प्रश्न करू नका परमेश्वर मेरे लिए ठीक नहीं कर रहा है परमेश्वर माझं चांगलं नाही करत आहे. परमेश्वर ने मेरे लिए मेरी जिंदगी में ऐसा क्यों किया है परमेश्वरने माझ्या जीवनामध्ये असं का केलंय ऐसा सवाल ना करें असा प्रश्न करू नका ऐसा सवाल करें असा प्रश्न करा प्रभु जो भी मेरी जिंदगी में आ रहा है प्रभू जे काही माझ्या जीवनामध्ये येते इससे मैं कैसे निपटूं ऐसे मुझे ज्ञान और ताकत यामधून दे मी कसं जाऊ याविषयीचं ज्ञान आणि ताकद मला दे समस्या आना हमारे हाथ में नहीं है समस्या येणं आमच्या हातामध्ये नाहीये लेकिन समस्या पर विजय पाना हमारे हाथ पण में है समस्येवर विजय घेणं आमच्या हातामध्ये उसे आहे बाहर निकालना हमारे हाथ में है त्यातून बाहेर निघणं आमच्या हातात आहे परमेश्वर वो नहीं करता जो आपको अच्छा लगता है परमेश्वर ते नाही करत जे तुम्हाला चांगलं वाटतं बल्कि वो करता है जो आपके लिए अच्छा है परमेश्वर ते करतो जे तुमच्यासाठी चांगलं आहे इसलिए जो भी हो रहा है आणि म्हणून जे काही होत आहे हमारे लिए अच्छा हो रहा आमच्यासाठी चांगलं आहे है क्या हो रहा है आपके जीवन में काय होतंय तुमच्या जीवनात आज हम प्रभु के सामने रखें आज तुम्ही प्रभू समोर ठेवा आइए खड़े हो जाए या आपण उभे राहूया कुछ देर हम अपनी समस्याओं को खुदा के सामने रखें काही वेळ आम्ही आमच्या समस्या त्या परमेश्वराच्या समोर ठेवूया और उसे कहें आणि त्याला म्हणूया जो भी हो रहा है जे काही होते प्रभु तेरी इच्छा से हो रहा है प्रभू तुझ्या इच्छेनं होत आहे और मैं जानता हूँ आणि मला माहित आहे जो भी होगा जे काही होईल मेरे अच्छे के लिए होगा माझ्या चांगल्यासाठीच होईल जब यीशु मृत्यु से तीसरे दिन जिंदा हुआ उसने पेत्र को पतरस को याद किया पतरस शिष्यों में नहीं था लेकिन उसने पतरस को याद किया और उस शिष्यों को उसने निरोध दिया कि जाओ पतरस को कहना वो तुझे वहां पर मिलेगा मेरे यीशु नहीं भूलता आपको जो गया है मेरे यीशु नहीं भूला आपका जो छीन लिया गया है यीशु नहीं भूला वो आयुब को नहीं भूला जो उसको गया प्रभु नहीं भूला वो बना रहा प्रभु में आयुब की आखिरी पुस्तक में हम देखते हैं प्रभु ने वो दिया वो लौटाया जो उसका पहला गया था उससे दुगना भाग उसको मिल गया वो हमारा प्रभु है आप बेचैन ना हो प्रार्थनाएं करना ना छोड़ें अविश्वास में ना जाएं शंका ना करें प्रभु को ना छोड़ें चर्च को ना छोड़ें प्रभु के प्यार में बने रहें प्रभु की संगति में बने रहें प्रभु के लोगों की संगति में बने रहें और एक दिन आएगा वो दिन आपका होगा थैंक यू लॉर्ड आइए समय प्रार्थना करें हम सामर्थ्यशाली परमेश्वर प्रभू येशू तुझी उपस्थिती आमच्यामध्ये आहे तुझ्या सेवकाच्या द्वारे पिता परमेश्वर पाहतो आज मंडळीची प्रत्येक विश्वासणाऱ्याची प्रेदे बापा भेट घेत आहेस त्याबद्दल धन्यवाद देतो प्रेदे बापा खरोखर प्रिय परमेश्वर दे बापा विश्वासामध्ये स्थिर जीवन जगण्यासाठी तो आम्हाला सहाय्यमत कर अद्भुत वचनाचं प्रकाशन पवित्र परमेश्वर दे बापा तू देत आहे आमची आत्मिक वाढ गौरव येशू तू करत आहेस त्याबद्दल धन्यवाद देतो कुठली वस्तू कुठली गोष्ट कुठली व्यक्ती कुठलाही प्रसंग प्रभू तुझ्या सहभागितेपासून तुझ्या उपस्थितीपासून प्रेदे बापा आम्हाला वेगळं करणार नाही हो पिता परमेश्वर पा तुझ्या मंदिरापासून
आम्हाला वेगळे करणार नाही. तुझ्या उपस्थितीमध्ये चालण्यासाठी प्रभू तू अद्भुत वचनाचं प्रकाशन देत आहेस, त्याबद्दल धन्यवाद देतो. आणि परमेश्वर देव बापा, तुझ्या योजना आमच्या हिताच्या आहेत. तुझी एकही योजना आमच्या अहिताची नाही आहे. प्रभू तुझ्या योजना आम्ही स्वीकारतो प्रिय बापा. सर्व मंडळी मिळून आम्ही तुझ्या हातामध्ये समर्पित होतो. गौरवशाली परमेश्वर देव बापा, अद्भुत वचनाच्या द्वारे तो आमची भेट घेतात, त्याबद्दल धन्यवाद देतो. परमेश्वर देव बापा, तू म्हणते पहा जुने ते होऊन गेले. प्रभू येशूमध्ये आम्ही नवीन उत्पत्ती आहोत. पिता परमेश्वर, जुना अनुभव, जुना प्रसंग आणि पिता परमेश्वर जुनं सोडून प्रभूमध्ये आम्ही पुढं आणि पुढं चालावं आणि तुझ्या कृपादानामध्ये, तुझ्या अनुग्रहामध्ये वाढावं. म्हणून तो आम्हाला सेवकाच्या द्वारे वेगवेगळ्या वचनाच्या द्वारे भेट घेऊन घडवत आहेस प्रभू, त्याबद्दल धन्यवाद देतो. पुन्हा एक वार पवित्र बापा, आम्ही तुझ्याकडे प्रार्थना करतो तुझ्या दुसऱ्या आगमनापर्यंत, शेवटापर्यंत प्रभू विश्वासयोग्य जीवन जगण्यासाठी. हो पिता, तुझ्याबरोबर आणि पिता तुझ्या मंदिरातील सहभागितेबरोबर टिकून राहण्यासाठी आम्हाला सहाय्यमत कर. धन्यवाद करतो, तुझे आभार मानतो. प्रार्थना आमचा उद्धार करता परमेश्वर प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात प्रार्थना करतो पिता तो आहे. आमेन.